नमस्कार मित्रांनो. तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पराग नेसरीकर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो परत एकदा आपल्या द एपीएन पॉडकास्ट शो, जो तुमचा माझा सगळ्यांचा आवडता प्रोग्राम आहे. आणि तुम्हाला जसं माहिती आहे की दर शुक्रवारी आपल्या इथे नवीन गेस्ट येतात, सेलिब्रिटी येतात, स्टॉलवर्ड्स येतात, एक्सपर्ट्स येतात आणि वेगवेगळ्या फील्डचे व्यक्ती येतात. पण आज ज्यांना आपण बोलवलेले आहे आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये जे आलेले आहेत, ते त्यांच्याविषयी जर मला तुम्हाला जर एक इंट्रोडक्शन म्हणा किंवा एक मी काय इंट्रोडक्शन त्यांचं करणार, त्यांचं बघितलं तर कमीत कमी 10 पानांचं इंट्रोडक्शन आहे. भरपूर आहे. पण मी माझा टाइम जास्ती दवडणार नाही. पण तरी सुद्धा थोड्याशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार, तर तुम्ही ओळखू शकता की कोण आहे. आपण जरा एक मजा म्हणून बघूया. ते आहे डोंबिवलीकर. ते आहेत आतापर्यंत 4,500 ते 5,000 लेक्चर्स, व्याख्यानं त्यांनी अक्रॉस इंडिया किंवा भारतामध्ये आणि परदेशी सगळे दिलेले. त्यांनी आतापर्यंत शेकडो इंटरव्ह्यूज दिलेले. ते तुम्हाला नेहमी तुम्हाला बघितलं तर त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. दुसरी गोष्ट, ते NSDL मध्ये होते. थोडंसं कळतेय का? ते सेबी मध्ये होते. NPSच्या गोष्टी आज आपण त्यांच्याबरोबर 3 पंतप्रधान त्यांच्याबरोबर त्यांनी सहवास म्हणजे त्यांचं इंटरॅक्शन झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आणि इंटरेस्टिंग गोष्टी आज मी कमी बोलणार आहे आणि त्यांच्याकडून आपण ऐकूया. मी आणि आपल्या टीमनी ऍज युजल काही प्रश्न काढले, पण मला असं वाटतं की जास्ती प्रश्न मला विचारायची गरजच नाही लागणार. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि नन अदर दॅन ते आपल्याकडे म्हणजे आपल्याला भाग्य लाभलेलं जे आहे ते स्टुडिओमध्ये आलेले आहेत, चंद्रशेखर टिळकजी. नमस्कार. 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 मनपूर्वक धन्यवाद. मी बघा छोटंसं इंट्रोडक्शन प्रयत्न केलं तरी एवढं सांगायला लागलं. लोक कंटाळतील माझ्या इंट्रोडक्शननी. त्याच्यापेक्षा आता मी डायरेक्टली तुमच्याकडेच वळतो आणि आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करूया. जरूर. हो येस. पहिली गोष्ट, तुम्ही यायला इकडे कसं काही त्रास वगैरे? अगदी जरा सुद्धा नाही. मुळात मुलुंड आणि हा तुमच्या ऑफिसचा एरिया हा माझ्यासाठी जुना एरिया आहे. मी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचा विद्यार्थी. हो ग्रेट. माझ्या करिअरच्या सुरुवातीला याच कॉर्नरवरती पूर्वी एशियन पेंट्स आणि IIC होती, तिथेही मी नोकरी केलेली आहे. Right. इथनं भांडूप स्टेशनला जाताना पूर्वी भातशेती असायची, तिथे क्रिकेटही खेळलेलो आहे. त्यामुळे माझ्या जुन्या आवडत्या जागी मी परत आलोय असं म्हणायला हरकत नाही. वा वा. होम ग्राउंड म्हणजे इट्स अ होम ग्राउंड इन अनदर सेन्स. डोंबिवली हे खरं होम ग्राउंड, पण त्याच्या खालोखाल आहे. अगदी अगदी अगदी. पण खरं बरं वाटलं की चला आणखीन तुम्ही आमच्या जवळ आले. Yes. डोंबिवली तर अगदी आपल्या नक्की. जवळच आहे, पण मुलुंडमध्ये पण तुम्ही मुलुंडकर पण आहात म्हणजे. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आपण सुरुवात करूया एक जनरल. आणि मी त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो. मनातली खरी इच्छा ती अशी की मला आता असं वाटतंय, आणि काल म्हणा किंवा 2-3 दिवसापासून आम्ही जस्ट एक प्रश्न उत्तर तुमचे इंटरव्ह्यूज आणि पाहत होतो, तेव्हा असं वाटलं की मी आता तुमच्या समोर एक समुद्र समोर आहे आणि किती मी त्या समुद्रामधून काय काय घेऊ शकतो. आणि आपले ऑडियन्स पण तुमच्याकडून म्हणजे एवढं नॉलेज म्हणा किंवा आणखीन काही शेअरिंग, तुमचे मतं आणि तुमचे जे विचार आहेत ते मला ऐकायला खूप आवडेल. तर मी प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही जरूर ते कव्हर कराल असं मला वाटतं. डेफिनेटली माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतो. येस. तुम्ही समुद्र म्हणलात म्हणून फक्त सांगतो की समुद्राचं पाणी खारट असतं, आणि तसं मुळात भांडवल बाजारामध्ये माझी बरीचशी करिअर ही कंप्लायन्स, सर्व्हेलन्स, इन्व्हेस्टिगेशन मध्ये केली आहे. आणि गुंतवणूक क्षेत्रातल्या माणसाला या सगळ्या गोष्टीची मोठी अलर्जी असते. ही गोष्ट खरी 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 खरी. पण नाही, आपले ऑडियन्स आहेत ते सगळ्या प्रकारचे आहेत. तर शेअर मार्केटमध्ये त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स असतील, म्युच्युअल फंड्स मध्ये असतील, फायनान्स मधले असतील, पण असे खूप काही छोटे प्रश्न. बघा, हे टेक्निकल नॉलेज खूप आहे आपल्या. काय हा टेक्निकल नॉलेजचा व्हिडिओ म्हणजे हे पॉडकास्ट नाहीये, पण मी डेफिनेटली अशा सोप्या शब्दामध्ये आपल्या ऑडियन्सला, कोणी गृहिणी पण असेल घरातली, तिला सुद्धा समजेल अशा हिशोबाने तुम्ही काही काही छोटे छोटे आपण काही प्रश्न आपण काढलेत आणि तुम्ही आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया. हा, तर ऑडियन्स आपण जरूर त्यांना पहिला प्रश्न विचारण्याची ही संधी अशी घेतोय की तुम्ही डोंबिवलीकर आणि माझे पण काका भाऊ वगैरे डोंबिवलीमध्ये. डोंबिवली म्हणजे आपलं घरच वाटतं. ही गोष्ट खरं. माझं पण लहानपण कधीतरी आम्ही सुट्टीमध्ये तिथे जायचो. गोखलेवाडी म्हणून होती तिथे. तर तुम्ही कुठे ईस्टला वेस्टला कुठे राहिला? मी ऍड्रेस विचारत नाही, पण तरी नाही, ऍड्रेस सांगू त्यात काय लपवायचे. येस. अगदी खरं सांगायचं म्हणजे संपूर्ण डोंबिवली असं म्हणायला हरकत नाही. तसं Okay. झालं असं कारण माझे वडील 1948 साली डोंबिवलीत आले. त्यावेळेला साहजिक माझा जन्म झालेला नव्हता. 48 ते 70 माझे वडील डोंबिवलीत राहायचे. डोंबिवली ईस्टला पूर्वेला राहायचे. माझा जन्म 60 सालचा, म्हणजे 60 ते 70 मी पूर्वेला राहिलो. 70 ते 2004 मी डोंबिवली पश्चिमेला देवी चौकात राहिलो. वा वा. 2004 ते 2022-23 मी राजाजी पथला राजपार्क मध्ये राहिलो. आणि 2023 पासून मी माझ्या पुन्हा आई वडिलांच्या जुन्या घरी देवी चौकात गेलो.
वा. त्यामुळे माझं शालेय जीवन, माझं महाविद्यालयीन जीवन आणि मधली 1.25 वर्षाचा जो मुलुंडचा काळ, 1.5 वर्षाचा मुलुंडचा काळ सोडला तर बाकीचं माझं संपूर्ण आयुष्य डोंबिवलीत गेलंय. त्यामुळे डोंबिवली ईस्ट आणि डोंबिवली वेस्ट असं काही माझ्याकडे विभाजन नाही. माझी चूक झाली नाही, नाही. डोंबिवलीमध्ये. चूक असं नाही, पण कारण सुदैवाने मी दोन्ही भागात सगळीकडे, राहिलो, हो. त्यामुळे त्याची डोंबिवली हे खरं प्रेम. येस येस. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, माझी बायको गमतीने म्हणते असं की मला आज माझं लग्न होऊन 40 वर्ष झाली. तर ती म्हणते की दरवेळेला डोंबिवलीत इकडनं माणकुलीला किंवा तिकडनं शिळफाट्याला गाडी माझी कार शिरली की नवीन लग्न झालेली मुलगी जसं पहिल्यांदा माहेरी येताना आनंद होतो तसं मला होतो. ही वस्तुस्थिती आहे. वा वा वा, खूप छान खूप छान. तर ह्याला लागून एक प्रश्न असा माझा आहे की तुमचं बालपण कसं होतं आणि एखादी गोड आठवण तिथून सुरुवात करूया आपण. एखादी गोड म्हणजे डोंबिवलीपासूनच सुरुवात करूया की लहानपण आपण बघूया. लहानपणी तुम्ही गेलात आणि तुम्हाला काय दिसतंय, तुम्ही काय करताय तिथे? नाही, अगदी मोकळेपणाने सांगतो की त्या बाबतीत मी खूप नशीबवान आहे. मी मगाशी म्हणलं तसं 1948 सालपासून माझे वडील डोंबिवलीत होते. माझ्या आईवडिलांचं सामाजिक कार्य खूप मोठं होतं संघ परिवारातलं. ओके. आणि माझं लहानपण वाडा संस्कृतीत गेलं. एकदम ज्याला आपण टिपिकल म्हणू अशा निम्न मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातलं माझं लहानपण आहे. ओके. पण वाडा संस्कृतीमुळे मी प्रचंड सांस्कृतिक दृष्ट्या, वाचनाच्या दृष्टीनं संपन्न होत गेलो. मी कोकणेवाड्यात लहानाचा मोठा झालो. आमच्या मालकीणबाईंकडे अक्षरशः दर आठवड्याला कोणाची ना कोणाची तरी कीर्तनं असायची. त्या स्वतः बालविधवा होत्या, पण वाड्यातल्या 7-8 बिऱ्हाडातल्या सगळ्या लहान लहान मुलांना, तेव्हा आम्ही 1ली 2री असो, गावात होणाऱ्या प्रत्येक चांगल्या भाषणाला आम्हाला कळो न कळो एखाद्या गाण्याच्या, त्याही शास्त्रीय गाण्याच्या मैफलीला घेऊन जायच्या. हो. आम्ही काय वाचतो याच्यावर लक्ष असायचं. अशा वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. ओके. त्यामुळे एखादा विषय कळत नाही हे समजायला सुद्धा आधी तो विषय वाचावा लागतो. हे कळत न कळत संस्कार ते झाले आणि हे डोंबिवलीचं ऋण मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरणार. वा, क्या बात आहे. वा वा. पण लहानपणी कुठले खेळ खेळायचा तुम्ही? मस्ती पण करत होतात का? नाही, म्हणजे प्रचंड मस्तीच करायचं. म्हणजे सिरियस होतात का तुम्ही? बाप जन्मात मी सिन्सिअर स्टुडंट नव्हतो. आजही नाही, तेव्हाही नव्हतो. म्हणजे मगाशी आपला हा रेकॉर्डिंग सुरू व्हायच्या आधी मी मॅडमना गमतीने म्हणलं तसं की मी जर नंतर मुलुंड कॉलेजमध्ये गेलो नसतो आणि बापट सर, भावे सर, आमच्या भिडे मॅडम अशा जर व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या नसत्या तर मी छान नामचीन गुंड झालो असतो. त्यातनं कदाचित राजकारणी किंवा मंत्री झालो असतो. पण आज जो आहे तो काही झालो नसतो. गमतीचा भाग सोडू, मला वर्गामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिक्षा व्हायच्या, कारण मी नॉनस्टॉप बोलायचो. म्हणजे मी माझ्या जागेवर कमी आणि फळ्याच्या बाजूला किंवा वर्गाच्या बाहेर जास्त वेळ उभा राहिलो, इतका खोडकर होतो. पण मी म्हटलं तसं शेवटी त्या वेळेचं जे डोंबिवलीचं वातावरण होतं त्याच्यात ते सांभाळून घेतलं गेलं. आणि या हुडपणाने का होईना पण पुढे तो चांगलं काम करेल असं कुठेतरी शिक्षकांना आणि पालकांना आशा होती. काय झालं मला माहिती नाही. छान 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 छान. पण लहानपणी जस्ट एक असाच प्रश्न, जेव्हा तुम्ही मस्ती करत होता, खेळत होता किंवा काय, तेव्हा थोडं तरी असं वाटलं होतं का की तुम्ही या क्षेत्राकडे किंवा फायनान्स म्हणा किंवा आता जे काय तुम्ही विकसित केलेले आहेत तुम्हाला स्वतःला, ते जरा सुद्धा वाटलं नव्हतं. कारण आज जवळजवळ 40-45 वर्ष मी फायनान्स, अकाउंट्स, कॉर्पोरेट मार्केट, गुंतवणूक याच्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलं. पण मला जन्माला आल्यापासून आजपर्यंत 1 सेकंद सुद्धा हा विषय आवडलेला नाही. 7वी 8वीत असल्यापासून माझ्या डोक्यातली एक मूळ कल्पना अशी होती की खरं सांगतो की भाषा या विषयावर माझं प्रेम आहे. प्रभुत्व आहे की नाही माहिती नाही, मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये मी बोलतो. 2010 पर्यंत किंवा अगदी 2005 पर्यंत मी उर्दू आणि गुजरातीमध्येही अस्खलित बोलत असे. पण नंतरच्या काळामध्ये ते बंद झालं. मला खरं सांगतो, मला इंग्लिशचं प्रोफेसर व्हायचं होतं. पण मी 10वी SSCचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी. त्यावेळेला आमच्या वेळेला 11वी शाळेत होती. मी खरं सांगायचं म्हणजे मार्क चांगले होते. मी आर्ट्सला ऍडमिशन घ्यायला गेलो होतो, पण वर्गामध्ये 149 मुलींनी मी एकटाच मुलगा. आणि मी गमतीने म्हणतो का मला माझ्या शिलाची भीती वाटायला लागली. त्यामुळे आजच्या ऐवजी मी कॉमर्सला आलो. बरं, त्याच्या नंतरच्या त्या आणीबाणीचा काळ असेल, माझ्या घरचं वातावरण असेल, माझी फार इच्छा होती की विवेकानंद केंद्राचं 2 ते 3 वर्ष प्रचारक व्हावं. पण मला बीकॉमला फर्स्ट क्लास मिळाला नाही. आणि माझे वडील भयंकर कडक होते. ते म्हणले असल्या निर्बुद्ध लोकांनी नाही प्रचारक वगैरे व्हायचं, चांगल्या बुद्धिमान लोकांनी आलं पाहिजे. त्यामुळे तोही मार्ग बंद झाला. मग त्या काळातलं जे काही आपल्या सगळ्या मध्यमवर्गीय घरातलं वातावरण असतं त्यामुळे नोकरीला लागलो. आता बीकॉमचा विद्यार्थी असल्यामुळे साहजिक अकाउंट्सला आलो. पहिली 8 वर्षे मी अकाउंट्स फायनान्समध्ये काम केलंय. आणि इतका धाडसी माणूस आहे मी, म्हणजे किती हूड होतो हे बघा.
शेअर सर्टिफिकेटला माहिती नव्हता. तोपर्यंत उभ्या आयुष्यात पाहिलेलं एकमेव शेअर सर्टिफिकेट माझ्या वडिलांचं एका कोऑपरेटिव्ह सोसायटीत घर होतं. त्या सोसायटीचं शेअर सर्टिफिकेट आणि एमकॉम आणि कॉर्पोरेट लॉ मधला LLM. त्यामुळे शेअर पुस्तकामध्ये पाहिलेलं शेअर सर्टिफिकेट असं असूनही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये नोकरी लागली आणि मग तिथनं मी या क्षेत्राकडे वळलो. काही मधल्या कारणांमुळे ज्या वेळेला स्टॉक एक्सचेंजला लागलो होतो त्यावेळेला मात्र ठरवलं होतं की आता याच क्षेत्रात आणि पॉलिसीच्या बाजूने काम करीत. त्यामुळे मला आवडतं की नाही, मला येतं की नाही, हे सगळे विषय वेगळेच आहेत. आवडत नाही हे नक्की, येतं की नाही हे माझं मी ठरवणं योग्य नाही. पण मी ठरवलं की नाही, आता इथे ज्याला आपण डटके खडा राव म्हणतो तसं राहायचं. परमेश्वर कृपेनं संधी मिळत गेली. स्टॉक एक्सचेंज त्यावेळेला शेअर बाजार आपल्या देशात हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रात झिरपत होता. स्टॉक एक्सचेंज तर्फे सेबीमध्ये काम करायला मिळालं. सेबीमध्ये 1.5 वर्ष डेप्युटेशन करून परत आलो. नंतरच्या काळात स्टॉक एक्सचेंजमध्ये इन्स्पेक्शनमध्ये काम करायला लागलो. करिअरच्या दृष्टीने स्टॉक एक्सचेंज सोडायचं ठरवल्यावर सेबीमध्ये एक्सटेंड केली. मग एका दलाली फर्ममध्ये 2 वर्ष ट्रेडिंग इन्चार्ज केलं. पण माझ्या असं लक्षात आलं की ब्रोकिंग फर्ममध्ये काम करायची माझी काही मेंटॅलिटी नाही. आणि मग त्यामुळे ज्या वेळेला डिपॉझिटरीनी NSDL त्यांनी विचारलं, नंतरची 22 वर्ष NSDL मध्ये मी काम केलं. वा, मला आपण त्याच्याकडे येऊयाच, NSDL आणि तो जर्नीच्या मध्ये. पण तुम्हाला तुमची पहिली नोकरी आठवते का? आणि पहिला दिवस आठवतोय का? आणि पहिला इंटरव्ह्यू आठवतो का? आणि तो कसा होता? अगदी अत्यंत चांगला आठवतो. कारण तो विसरणं शक्यच नाहीये. झालं असं की ज्या दिवशी बीकॉमची परीक्षा संपली त्या दिवशी संध्याकाळी माझे वडील मला असं म्हणले, आणि त्यात त्यांची काही चूक नव्हती. बऱ्याच घरात पूर्वी तसंच वातावरण असायचं. ते म्हणले, पुढं काय करायचं ठरवलं? तर मी म्हणलं असं असं प्रचारक व्हायचंय. त्याचा विरोध नव्हता त्यांना. ते म्हणले, तुझा रिझल्ट लागायला 3-1 महिने लागतील. मी म्हणलं तसं 10वी SSCची पहिली बॅच, त्यामुळे आमच्या बॅचच्या 10वीपासून बीकॉम पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत कुठचीच परीक्षा वेळेवर झाली नाही, कुठचेच रिझल्ट वेळेवर लागले नाही. तर ते म्हणले, रिझल्ट लागल्यावर जाणार आहेस ना, तोवर पुस्तकात शिकलंय त्याच्यापेक्षा वेगळं असू शकतं. तर नोकरी 2-3 महिने कर, तुझा रिझल्ट लागला, चांगले मार्क मिळाले तर जा. तेव्हाच त्याने हिंट दिली होती की चांगले मार्क मिळणं ही प्री कंडिशन आहे. आणि त्यावेळेला जाहिरातीही येत असत, ओळखीनंही नोकऱ्या लागत असत. म्हणजे वडिलांच्या ओळखीचे एक जण म्हणले म्हणून मी इंटरव्ह्यूला गेलो. अच्छा. जे इंटरव्ह्यू घेणारे होते ते माझ्या वडिलांना चांगलं ओळखत होते व्यावसायिक दृष्ट्या. मी पुरता त्यांच्या समोर खुर्चीत बसलो नाही तर ते म्हणले, वडिलांची ओळख हे विसरायचं, आता कॅन्डिडेट म्हणून आहे, स्वतः म्हणाले. आणि त्यांनी अशा काही पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला की मला 5 मिनिटं बाहेर बस म्हणले होते. त्यावेळेला मला असं वाटलं तर हे माझ्या वडिलांना फोन करून सांगणार, कारण त्यावेळेला फक्त लँडलाईन होते की तुझा मुलगा बथड आहे, त्याला मी काही घेत नाही. त्यामुळे मी निवांत होतो, कारण मला काही नोकरी करायची नव्हती, मला मस्ती करायची होती. पण ते काय झालं, कदाचित माझ्या वडिलांच्या शब्दामुळे असेल, 2-3 महिन्याचा प्रश्न आहे असा असेल, म्हणून मी ट्रेनी म्हणून लागलो. म्हणलं ये उद्यापासून. आणि पहिल्या तासाभरात एक कळलं की 11वी पासून मी कॉमर्सचा विद्यार्थी असल्यामुळे 5 वर्ष मी अकाउंट्स शिकलोय. पण आपण शाळेत वर्गात, कारण मी 11वी म्हटलं तसं शाळेत झाली, 12वी ते बीकॉम मी मुलुंड कॉलेजला होतो. आमचे प्राध्यापक वाईट नव्हते, मी विद्यार्थी म्हणून वाईट असेल. पहिल्या दिवशी पहिल्या तासात असं कळलं की आपण शाळा कॉलेजमध्ये पुस्तकामध्ये जे अकाउंट शिकतो आणि प्रत्यक्ष ऑफिसात ज्या पद्धतीने अकाउंट्स ठेवले जातात ते गुन्हेगार नसतात, पण व्यवहार आणि तत्व याच्यामध्ये फरक असतो, हे पहिलं तिथं शिकलो. पण एक सांगतो की त्यामुळे त्या अगदी छोटी कंपनी होती, पण त्यामुळे अक्षरशः जर्नल एंट्री पासून बॅलन्स शीट पर्यंतचं सगळं काम पाहता आलं. त्या वर्षभराच्या नोकरीचा, कारण पुढे रिझल्ट लागला तर त्याला काही फर्स्ट क्लास मिळाला नाही, त्यामुळे वडिलांनी प्रचारक म्हणून जाऊ दिलं नाही. मग म्हणले आता आयती नोकरी करा. तोपर्यंत पहिल्या दिवशी खडूस बॉस तर तोही म्हणला नाही, हा मुलगा चांगला आहे. त्या वर्षभरामध्ये प्रत्यक्ष पहिल्या एंट्रीपासून बॅलन्स शीट पर्यंत एंट्री कशी होते हे स्वतः करायला शिकल्यामुळे किंवा शिकावं लागल्यामुळे म्हणू आपण, मी त्यावेळेला कम्प्युटर प्रोग्रामिंग करत होतो, त्याच्यात माझ्या प्रोसेस आणि कन्सेप्ट क्लिअर झाल्या. त्यामुळे मी पहिली नोकरी उभ्या आयुष्यात विसरणार. किती पगार होता विचारू शकतो? अगदी बिंदास, तरी मोजून 105 रुपये झंदाबाद. खरं सांग. हे कुठलं इयर असेल? 1980 जून तारीखवर सांगतो, 23 मे 1980 ते साधारणपणे 12 जून 1981 ही माझी पहिली नोकरी. पहिल्या महिन्याचा पगार 7च दिवसाचा असल्यामुळे 51 रुपये मिळाला होता, कन्व्हेन्स अलावन्स मिळून. आणि शेवटचा त्या कंपनीतला पगार मी म्हणलं तो 105 रुपये होता. तरी सुद्धा वाटायचं खूप श्रीमंत. आता जर 105 रुपयात
डेट्स तुम्हाला लक्षात बरोबर, तारखा म्हणजे कसं काय? हे दोन गोष्टी. हा. एक तर ह्या अशा तारखा लक्षात राहतात, माझा वाढदिवस लक्षात राहतो, बायकोचा आणि लग्नाचा राहत नाही. ऐकतायत ते असू द्या, तर आता सवय झाली, 40 वर्ष झाली, Yes, पदरी yes, yes. पडलं आणि पवित्र झालं असं ती म्हणते. अगदी दुसरं, मी मगाशी म्हणलं तर अनुभव या काळात घेतला बरोबर. आणि त्यामुळे डेट, आणि यावर नंतरची माझी सगळी करिअर डेटा अनालिसिस, डेटा मेंटेनन्स आहे. त्यावर डेट आणि डेटा काय झालं, आणि अच्छा. लग्नात आयुष्यात प्रेमविवाह केलेला नसल्यामुळे ती डेट लक्षात नाही ठेवावी लागली नाही, त्यामुळे या डेट लक्षात राहतात. वा वा वा. सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या का तुम्हाला? म्हणजे प्रचंड अडचणी आल्या. मी मुळात म्हटलं तसं की मुळात माझा आयुष्यात कधीच अशी अकाउंट्स मधली, फायनान्स मधली, मी डेरोगेटरी अशा अर्थाने नाही घेते, कृपा करून तसं नका, पण मला वर्गात उभं राहून मुलांना शिकवणं याची पॅशन होती. हो. पण म्हणून ते प्रोफेसर व्हायचं होतं. कॉलेजमध्ये मी इंटर कॉलेजिएट डिबेट खूप केलं, हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही भाषेत केलं. विद्यार्थी परिषदेच्या कामात असल्यामुळे अगदी कॉर्नर मीटिंग केलं, त्यामुळे ती एक नशा, व्यसन असं होतं. ते सगळं सोडायचं आणि आपण सगळ्यात लहान होत वयाने, नोकरीच्या काळाच्या दृष्टीने लहान होत, असं एका जागी 8 तास बसून काम करायचं, हे डोक्याच्या पल्याडचंच होतं. वयाच्या 20व्या वर्षी कोण करणार आहे? इतर सगळे करत होते, पण ती सज्जत मुलं होती. मला सवयच नाही ना. वर्गात सुद्धा मी एका जागी बसलो नाही, मी फळ्याच्या शेजारी उभा राहिलो. आता इथे काय बॉसच्या शेजारी उभं राहून नाही ना काम करता येत. हा एक भाग होता, ती अडचण होती. आणि दुसरं, त्या काळातली माझ्या पुढची मानसिक अडचण, की ती जी कदाचित माझ्या पुढच्या जडणघडणीला उपयोगी पडली. माझ्या पुढची मानसिक अडचण अशी होती की तेव्हा माझ्या लक्षात आलं तर बीकॉम झाल्यानंतर की बाबा मी बीकॉम होऊन इंग्लिशचा प्रोफेसर होऊ शकत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आता बीकॉमला फर्स्ट क्लासमध्ये त्यावेळेला असं आजच्यासारखं पटकन रिव्हिजनला टाकलं वगैरे पद्धत नव्हती. क्लासला जाणं, रिव्हिजनला टाकणं वगैरे म्हणजे असं डेरोगेटरी समजलं जायचं. इगो प्रत्येकाला असतो ना, अपयशाचाही इगो असतो, हे त्या काळानं शिकवलं. त्यामुळे एकंदरीतच आपल्याला वेगवेगळ्या काय गोष्टी करता येतात हे पाहावं लागलं. मग मी असं ठरवलं की ठीक आहे, तशी नाही, अशी हौस. पण मला मार्क नसतील मिळाले, पण मी शिकवू शकतो. याच्यावरती माझा असेल की नाही माहिती नाही, माझ्या घरातल्यांचा असेल की नाही माहिती नाही, पण डोंबिवलीत गरुड क्लासेस म्हणून होते. हो, ऐकलंय. पहिली 4 वर्ष मी त्या क्लासला सकाळी 5:45 ते 7:15 शिकवायचो. हो. 7:20 ची गाडी पकडून ऑफिसला जायचो. क्या बात. संध्याकाळी तो मला 15 मिनिटं लवकर सोडायचा पहिल्या वर्षात, त्यामुळे त्यांनी माझा लंच टाइम कॅन्सल केला होता. 2 मिनिटात डबा जेवायचो. ही खरी आठवण आहे की कोणाशी कसं वागू नये हे त्या नोकरीने मला शिकवलं पुढे बॉस झाल्यानंतर. आणि मग मी शिकत गेलो. यातनं बाकी काही नाही, तरी स्टॅमिना वाढला, आपण स्ट्रेस खाली जगू शकतो हे कळलं. त्यामुळे हल्लीच्या काळात ज्याला डिप्रेशन वगैरे म्हणतात ना, ते हास्यास्पद असतं ही कल्पना तेव्हापासून झाली, म्हणून त्या तारखा लक्षात आहे. ही अडचण होती. आणि खरं सांगतो बाकी काही अडचण नाही आली, कारण काय माझ्या पगार, आम्ही काही श्रीमंत नव्हतं, माझ्या घरचं वातावरण, माझ्या आई वडील निम्न मध्यमवर्गीय होते, हे सांगेल मला काडीची लाद नाही, पण काही माझ्या पगारावरती घर अवलंबून नव्हतं. त्यामुळे हे करत असताना की बाबा मी माझ्या मर्जीनं पैसे खर्च करू शकतो, माझ्या मर्जीनं आई वडिलांना काहीतरी देऊ शकतो, माझ्या मर्जीनं मी पुस्तकं वाचू शकतो. त्यामुळे वाचनाचं व्यसन लहानपणापासून. पण आता हे सगळं करताना आपल्या आवडीचं वाचता येत नाही, ही अडचण होती. मग त्याच्यावरचं सोल्युशन असं झालं की डोंबिवलीतनं व्हीटीला जायचं आणि परत यायचं. त्या ट्रेनमध्ये काय करायचंय, मग ते वाचता आलं. मग त्या चालत्या गाडीत वाचणं ही सुरुवातीला अडचण असते, त्यावेळेला आजच्यासारखी गर्दी नव्हती, पण मग ते पेपर दुमडून वगैरे वाचायचं, पुस्तक दुमडून वगैरे वाचायचं, ही गंमत छान होती. या अडचणी मला मनापासून त्या आजी आवडतात. 4थ्या सीटला बसलात का तुम्ही? प्रचंड. कारण काय असतं, गाडीचा ग्रुप असतो, त्याचं सिंपल लॉजिक असतं ना, त्याच्याशी तुम्ही गाडीनं प्रवासच करत नाही, मजाच येत नाही. कारण प्रत्येक गाडीचा डब्याचा एक ग्रुप असतो. एक्झॅक्टली. आणि तुमचं असं शेड्यूल असतं. त्यामुळे शेखर टिळक बरा होता, तरुण होता, धावती गाडी पकडू शकत होता. मग ते सिनियर यायचे, ते आत बसायचे, कारण ते पत्ते खेळायचे. अरे मग तू मध्ये बसलास की त्यांना पत्ते खेळायला अडचण होते, तू जरा इकडे बस. आणि एक सांगतो, 4थी सीट बसलो का? हो बसलो, पण मजा होती. कारण गाडीच्या ग्रुपला एज लिमिट नसतं. त्यामुळे माझ्यासारखा 20 वर्षापासून, म्हणजे काल नोकरीचा पहिला दिवस या वयोगटापासून ते उद्या नोकरीचा शेवटचा दिवस या वयोगटापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचे. ते पत्ते खेळताना काय तुझे किती माझे किती एवढंच बोलत नसत, वेगवेगळे विषय बोलायचे. यातनं एकाच विषयाकडे वेगवेगळी लोक किती वेगवेगळ्या पद्धतीने, काय कोणी ज्ञानी असेल नसेल, पण अशी वेगळी इंटरप्रिटेशन असू शकतात, हे गाडीने शिकवलं. पण अशी इंटरप्रिटेशन ऍडजस्ट करायचं, डायजेस्ट करायचं. माझं वय नव्हतं, तेवढी अवकात नव्हती बौद्धिक, त्यामुळे एवढे असं काय बोलतो असं वाटायचं. ही अडचण जास्त होती. राईट राईट. वा वा.
आता जस्ट वळतो मी तुमच्या कॉलेजच्या टाइमामध्ये. मी ऐकलं की तुम्ही एकतर बेस्ट ओरेटर, म्हणजे बोलण्याच्या बाबतीत तुम्हाला तुमचा हात कोण पकडणार नाही. पण मी असं ऐकलेलं की इथे कुठलं मुलुंड कॉलेजचं आता नाव काढलेलं, तर ती सत्याग्रह वगैरे काही 4 मुलांनी केलं आणि तुम्ही डोंबिवलीहून इथे येऊन मोठे काहीतरी लेक्चर दिलं, भाषण दिलं. ते काय किस्सा होता सांगाल का? सांगतो. तुम्ही मुलुंड कॉलेजचा उल्लेख केला आता म्हणून. पण ते सगळे बघतायत हा, आपल्याला. बघूयात काय, हे ओपन बुक आहे. 1977 ते 1980 मी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स आमच्या भाषेत MCCचा विद्यार्थी होतो. आज मला 66वं वर्ष चालू आहे. माझ्या 66 वर्षाच्या आयुष्यातला माझा जो आयुष्याचा सुवर्ण काळ कुठचा असेल तो 1977 ते 1980. वा. त्या काळात मी शेखर टिळक किंवा आज जो चंद्रशेखर टिळक आहे त्या सगळ्याची बीज ही त्या 4 वर्षात रोवली गेलेली आहेत. तुम्हाला गंमत वाटेल की तुम्ही आता माझ्या ओरेटरीचा उल्लेख केलात म्हणून माझ्या शाळेच्या दिवसामध्ये सगळे शिक्षक मला, माझ्या आई वडिलांना, माझ्या धाकट्या भावाला, माझी मोठी बहिणी आमच्या शाळेत, आमच्या शाळेच्या आदर्श विद्यार्थिनी असे ओळखणारे असूनही मी शाळेमध्ये असताना फक्त एक इंटर स्कूल डिबेट कॉम्पिटिशन केली होती आणि तीही माझ्या मेरिटवर गेली नव्हती. वर्गात मी बोलताना ऍज युजल पकडला गेलो. त्या दिवशी आमच्या क्लास टीचरना काय वाटले, म्हणले ह्याला आता काय उपयोग नाही, कोडगा आहे म्हणले, वर्गाबाहेर उभं करा, काय फळ्या शेजारी उभा करा, हा काय बोलायचं थांबत नाही, म्हणजे त्याला बाहेर पाठवते, तिथे बोलता येत नाही, कळलं का हा गप्प बसेल, आणि म्हणून मला स्पर्धेला पाठवला. त्याच्या व्यतिरिक्त मी शाळेत टिळक पुण्यतिथीत भाषण करायचं, ते सुद्धा काय तयारी बियारी करून केलं नाही. त्या बाई शिक्षा म्हणून वर बोलायच्या, एरवी बोलतास ना आता बोलायचं, मराठीत बोल, हिंदीत बोल, इंग्लिश बोल, मला असे चाळे करायचो. हा माझा प्रकार मुलुंड कॉलेजमध्ये थांबला. तो कसा थांबला त्याचं कारण सांगतो. म्हणजे कशी शिक्षण व्यवस्था तुम्हाला चांगुलपणानं बदलू शकते. मी चांगुलपणाने म्हणले, नंतर कॉलेजमध्ये गेलं की वांड होतात, त्यात मुळात मी वांड होतो. झालं तर असं मी मगाशी म्हटलं तसं की 11वीत असताना मी साऊथ इंडियन शाळेत होतो. पण विद्यार्थी परिषदेचं, कारण माझ्या घरचं वातावरण सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे. माझे वडील जनसंघाचे शहर अध्यक्ष होते, माझी आई आणीबाणीत तुरुंगात होती. आमच्या घराच्या गच्चीमध्ये आमच्या आई जवळजवळ 25 ते 30 वर्ष मुलींची समिती चालवत असेल. डोंबिवलीचा समितीचा रामनवमीचा उत्सव किमान 40 वर्ष आमच्या घराच्या अंगणात झाला, असं वाता. तर माझ्या बरोबर विद्यार्थी, मी ज्यांच्या बरोबर असं म्हणलं पाहिजे, कारण ते सगळेच वयाने मोठे, त्यांतले सगळेजण, बरेच जण माझ्याबरोबर जे डोंबिवलीत विद्यार्थी परिषदेचं काम करायचे ते मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सला होते. आणि मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स त्यावेळेला बापट सरांची शाळा म्हणून फेमस होते. आय कार्ड मस्ट. म्हटली कॉलेजचा विद्यार्थी नाही, हा टाइमपास करतो हे माहिती, तर कॉलेजमधलाच विद्यार्थी बोलला तर ते म्हणजे कॉलेजचं प्राचार्याची राजकीय भूमिका काय आहे हे समजायचं वयच नव्हतं ते. तर बाहेरचा असलेला बरा, पण बाकी काही नाही, हा तुफान वेगानं पळू शकतो पोलीस आल्यावर. म्हणून मला गेट मिटिंगला बोलायचं होतं, पण मला आधीच येत कॉलेज विलेजमध्ये जायचं नाही बरं काही. तर कोणाला हाऊस होती, असलेल्या शाळेत गेलो नाही तर नसलेल्या कॉलेजात कोण जाते, तेव्हा मी काय कॉलेजचा विद्यार्थी नव्हतो. ते हे जेव्हा 4 आज सत्याग्रह करत असतील तोवर बाहेर गेट मिटिंग घ्यायची असं विद्यार्थी परिषदेच्या मिटिंगमध्ये ठरलं. आजही मुलुंड कॉलेजचं गेटअप तसाच आहे. पण त्यावेळेला तुम्ही मुलुंड कॉलेजमध्ये नव्हतं, मी साऊथ इंडियनला. काय कसं ऐकण्याजोगं की कसा एखादा रत्नपारखी, मी मगाचे जे बापट सरांविषयी म्हणलं ते आमचे प्राचार्य होते पहिले 11 वर्ष. तर मी 11वीत असताना बाहेर गेट मिटिंग मध्ये बोललो, बाहेरच्या बाहेर मी निघून गेलो. त्यांनी ते भाषण त्यांच्या केबिनमध्ये उभं राहून ऐकलं होतं. मी 12वीला जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा एकदा झालं असं की कॉलेजच्या लायब्ररीच्या जिन्यातून मी पुढे येत होतो आणि सर प्रिन्सिपल क्वार्टर्स मधनं प्रिन्सिपल केबिन मध्ये येत होते. मी माझ्या मित्र, मला माहिती पण नाही सर मागणं येत आहे, कारण मी काही तोपर्यंत त्यांना पाहिलेलं नव्हतं. आम्हाला ज्युनियर कॉलेजला वेगळे इन्चार्ज होते आणि सरांशी बोलण्याचा काही संबंधच नव्हता. पण सरांच्या माझा आवाज कुठेतरी डोक्यात होता. त्यांनी आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेला प्रिन्सिपल केबिनच्या बाहेर तुकाराम शिगवणे म्हणून आमचे बसायचे, कॉलेजचे हे होते, कर्मचारी होते. ते म्हणले हा मधला चेकचा शर्टवाला आहे ना, त्याला पकड, त्याला आत घेऊन ये म्हणले. बापट सरांनी बोलावले, हे मोठं टेरर होतं. ते मला म्हणले गेल्या वर्षी तुम्ही बोलले का, ते आहोजाऊ म्हणायचे. बरं, आहोजाऊची एक भीती वाटते का आम्ही वागलेलं चुकलं, पटसन नाही पडलं का आमचे वडील आम्हाला आहोजाऊ म्हणायचे. आणि पहिलं वाक्य म्हणले मागच्या वर्षी बोलले ते तुम्ही का. म्हटलं कॉलेज तर्फे बोलाल का. म्हटलं बोलीन, पण मी म्हटलं त्याला थोडक्यात निभावताय ना, बोलू म्हटलं तयार आहे, पण मी काय असं काही केलेलं नाही. म्हणले त्याची पूर्ण कल्पना आहे. तेव्हापासनं कॉलेजने रिटायर होईस्तोवर, म्हणजे मी कॉलेजमधनं ग्रॅज्युएट होईस्तोवर माझ्या वक्तृत्वावर जितकी मेहनत घेतली, मोकळेपणाने सांगतो आज जो मगाशी तुम्ही आकडेवारी सांगितलीत, हे माझं कर्तृत्व नाही. फार फार तर माझं असेल तर कर्तृत्व इतकंच आहे, कमी
कॉलेजमधनं ग्रॅज्युएट होताना कॉलेजला शब्द दिला होता. तो एक वेगळाच किस्सा आहे, ती गोष्ट वेगळी, की कॉलेजने माझ्या वक्तृत्वावर मेहनत घेतली आहे. मी माझा इंटर कॉलेजिएट युनिव्हर्सिटी रेकॉर्ड होता, जवळजवळ 35 वर्ष तो टिकला. 3 वर्षामध्ये मला राज्य पातळीवरची 35 आणि राष्ट्रीय पातळीवरची ह्या तिन्ही भाषा मिळून 11 सुवर्ण पदकं रिट्रीव्ह झाली होती. पण त्यामुळे कॉलेज असं म्हणलं, शेवटच्या वर्षी काय झालं, मुलातला वांड आहे ना, किती सुधरून किती सुधारलं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षीच्या गॅदरिंगला, आता शेवटचं वर्ष, इतरांची नावं घेत नाही, माझ्या सहकाऱ्यांची, कारण ती आता मोठी नाव आहेत, त्यांची त्यांनी ते घेऊ देत, मी घेणं योग्य नाही. पण पकडला गेलो नाच करताना गॅदरिंगला. ते पुन्हा बोलावला प्रिन्सिपल, म्हणलं काय चाललं तर, म्हणलं नाच करत होता. आमचं भावे सर म्हणून इकॉनॉमिक्स, ते म्हणले ह्याच्यात करिअर करणार का? 80 साली कसली नाचात करिअर करताय, दगड धोंड्यान माती. म्हणलं असा काही विचार नव्हता केला. तर ते म्हणले, बघ मला हेच म्हणायचं, तू नाचत वाईट होता का नाही, दुसऱ्याला त्रास होत होता का नाही, पण तू विचार न करता करत होतास. मग कॉलेजनं तुझ्या बाबतीत जो विचार केला त्याचं काय, तुला शिक्षा झाली पाहिजे की नाही? झाली पाहिजे. म्हणजे नशीब आई वडिलांना बोलवा बिलवा म्हणतात, नाही तर हे करू. आई वडिलांना बोलवा म्हटलं तर बाप जन्मात माझे आई वडील आले नसते कॉलेजला. मग त्यावेळेला मला माझ्याकडनं कॉलेजनी शब्द घेतला किंवा मी तिला काही शब्द प्रयोग वापरतो की आयुष्यात प्रस्ताव एस्टॅब्लिश झाल्यानंतर दरवर्षी निदान एकदा तरी मी सार्वजनिक हिताच्या विषयावर बोलेन, ही मला कॉलेजने दिलेली देणगी. आणि तो शब्द प्रयोग अंमलात आणायचा म्हणून मी बजेटवर बोलायला लागलो. आणि ते उत्पन्न, ते मानधन हे माझं नाहीये, तो कॉलेजला दिलेला शब्द आहे, गुरुदक्षिणा आहे. आणि म्हणून मी कधी मी मानधन घेतो का घेतो, पण ते मानधन मी भाषण करायला लागल्यापासून आजपर्यंत, मग ते भाषणाचं असू दे, पुस्तकाचं असू दे, लेखाचं असू दे, मी ते घेतो, नकार त्याच्यावर इन्कम टॅक्स भरतो. पण मला जेवढं मानधनाचं पाकिट मिळालंय किंवा ज्या व्हाउचरवर सही केली आहे त्या वर्षभरातली संपूर्ण रक्कम त्या वर्षी टॅक्स रिटर्न भरून झाल्यानंतर मी कोणाला ना कोणाला तरी देईल. आणि हे असे काहीतरी त्याला वेगळं अधिष्ठान नकळत प्राप्त झाल्यामुळे तुम्ही म्हणलात ती आकडेवारी आली. पण हे श्रेय MCC किंवा मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचं आहे. अदरवाईज मी गावगप्पा मारण्यामध्ये एक्सपर्ट आहे, तेच चालू राहिलं असतं, हे झालं नसतं. वा वा वा, क्या बात आहे. ते सुवर्ण पदक तुम्ही म्हणालात, आणि हो ती रोटेटिंग असायची, त्यामुळे ती सगळी गेली. त्यामुळे माझा नातू म्हणतो हा फेकतो म्हणून. ते ऐकतायत ना, घरी जायचंय. अहो तो माझाच नातू आहे, पण घरी नाही ते काय चिंता नाही, सून आणि नातू माझ्या बाजूचे. पण मी बघितलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या फॅमिलीमधले सगळे, थोडस शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन असं नाही म्हणू शकत, पण सगळे इंटेलेक्च्युअल आहेत. तर हे कसं, आणि म्हणजे आई बाबांचंच आहे, पण आई बाबा परमेश्वराची पण तुमचे पुस्तकं लिहिली आहे, तुम्ही लिहिली आहे, मी सांगतो. प्लीज सांगा. आम्ही एकंदरीत 3 भावंड. माझ्या आईपासून सुरुवात करतो. माझी आई शैक्षणिक दृष्ट्या फार त्या काळाला धरून शिकलेली होती असं नाही मी म्हणणार, पण माझी आई कमालीची रीडर होती. म्हणजे 86व्या वर्षी मरताना सुद्धा तिच्या हातात पुस्तक होतं. माझ्या आईने सायन्स फिक्शन वाचलं नाही आणि इंग्लिश वाचलं नाही, आणि बाकी माझ्या आईचं वाचन आणि पाठांतर एवढं मोठं होतं की ती गमतीने म्हणायची, गमतीने असं आम्ही म्हणतोय, ती गमतीने नाही म्हणायची, का जर मनापासून पुस्तक वाचलं असाल तर तोंडपाठ व्हायला पाहिजे, हा काय निकष असतो का? तो गुण कुठेतरी आमच्या भावंडात आला. माझी मोठी बहीण आहे, माझा धाकटा भाऊ गिरीश टिळक, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, तो सुप्रसिद्ध हेड हंटर आहे. त्याचे 2 हेड हंटर, म्हणजे मोठ्या कंपन्यांना CEO पदावरची किंवा त्याच्या खालच्या पदावरची जी माणसं लागतात त्याचे मोठे इंटरव्ह्यू होत नाहीत, जाहिराती होत नाहीत, तो लोकेट करून उचलावा लागतो, त्याला हेड हंटिंग असं म्हणतात. ते काम तो करतो. त्याची 2 पुस्तकं आहेत, ती दोन्ही राजहंसूंनी आलेत, दोन्हीच्या 5 पेक्षा जास्त आवृत्ती आलेत. एक हेड हंटर आहे आणि दुसरा निपुण शोध आहे. माझ्या कुटुंबाकडे येतो. माझी बायको पार्ल्याचं माहेर आहे. माझे सासरे पार्ल्याच्या डहाणूकर कॉलेजला आधी 16 वर्ष व्हाईस प्रिन्सिपल आणि मग 8 वर्ष प्रिन्सिपल होते. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा त्यांचा विषय. माझी बायको MA संस्कृत गोल्ड मेडलिस्ट आहे. संपूर्ण भगवद्गीता तिला तोंडपाठ आहे. त्याच्याकरता तिला शंकराचार्यांच्या हस्ते तिचा सत्कार झालाय. आणि ज्यांचं पठण मान्य असतं अशा काही जणांना दरवर्षी निवडकपणाने तिथे गीता पठणासाठी बोलावलं जातं. अशा पद्धतीने माझी पत्नी तिच्या सहकार्यांबरोबर अर्थात अशी 5 ते 6 वेळा तिथे गेली. गेली कित्येक वर्ष ती ऑनलाईन आणि प्रत्यक्ष या पद्धतीने भगवद्गीता शिकवते. सुंदर. माझा मोठा मुलगा BCCI मध्ये आहे. माझा धाकटा मुलगा
MA सोशिओलॉजी आहे आणि त्याच्या पुढे त्यांनी ट्रॅव्हल टुरिझमचा भाग केलाय तो रियामध्ये आहे. माझी सून मुंबई विद्यापीठात जर्मनची प्रोफेसर आहे, ती PhD डॉक्टरेट आहे. नातू 10 वर्षाचा आहे, तो आमच्या सगळ्यांच्यातले गुण अवगुण घेऊन काम करत असतो. वा वा. मित्रांनो, बघितलं असेल तुम्ही आता सांगतानाच हा बायोडेटा जर तुम्ही पाहिला तर अशी फॅमिली एवढी काय म्हणू शकतो संपत्ती म्हणजे यांच्याकडे सरस्वती तर असे म्हणजे खूपच बरदास्त आहे. व्हेरी नाईस, खूप बरं वाटलं. आता मला विचारायचं आहे की तुम्ही एक किस्सा आपण मागे बोलताना किंवा मी ऐकलेलं पण होतं की तुम्हाला एका ठिकाणी अशा फायनान्सच्या वरती का कशावरती मला लक्षात नाही, सांगा तो किस्सा, की 2 मिनिटं दिलेली होती. पण नंतर ती 2 मिनिटाची तुम्हाला त्या लास्ट मोमेंटला सांगितलं आता 45 मिनिटं बोलायची आहेत. त्याच्या कमी नाही बोलायचं आणि अगोदर सांगितलं 2 मिनिटाच्या वरती बोलायचं नाही. तो किस्सा काय जरा सांगा ना. ते काय नाही, तो मगाशी हे आणि कसा आला? सांगा ना, मगाशी जसं तुम्ही मुलुंड कॉलेजचं म्हणलात ना, हो. त्या मुलुंड कॉलेजमुळे मी बोलायला लागलो. हा. आणि या किस्स्यामुळे किंवा हा किस्सा ज्या प्रसंगात घडला त्या प्रसंगामुळे मी बजेटवर बोलायला लागलो. हो. 1986 सालची ही घटना आहे. त्यावेळेला हेडगेवार जन्मशताब्दीचं वर्ष सुरू होतं आणि मी मगाशी म्हटलं तसं माझ्या घरचं वातावरण तेवढं आहे. नंतरच्या काळात मी इतका संघ परिवारात सक्रिय राहिलेलो नाही, कारण माझ्या नोकरीचं स्वरूपच असं होतं की माझ्यावर बंधनं होती. म्हणजे संघात जाऊ नका अशी बंधनं नव्हती, पण वेळेच्या दृष्टीनं आणि सुरक्षेच्या दृष्टीनं बंधनं होती. तर त्यावेळेला असं ठरलं की त्यामुळे त्यांचे वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम सुरू होते. तर त्यावेळेच्या संघ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असं ठरलं की बजेटची भाषणं तेव्हा नानी पालखीवाला करायचं. बिलकुल. आणि डोंबिवलीहून जाणारी मंडळी होती भरपूर आणि म्हणजे मोठाच माणूस होता, प्रश्नच. तर अशा पद्धतीचा एखाद कार्यक्रम डोंबिवलीत आणि तो मराठीत झाला पाहिजे. वा. त्यावेळेला त्याच्या सॉरी इंटरप्ट करू, त्याच्या अगोदर मराठीमध्ये नव्हतंच का? होत होती. अच्छा. गंगाधर गाडगीळ होते, दरा पेंडसे होते, ही मंडळी बोलायची, पण ती मोजकं बोलायची. ओके. आणि ते इंग्लिश मराठी आणि असं एक सिलेक्ट ऑडियन्स करता व्हायचं. आमच्या डोंबिवलीत होत नव्हते. ओके. आमच्या डोंबिवलीत तसं वेगळं आयलंड आहे ना, ते नाही व्हायचं नाही. तर त्यांचं ठरलं, पण हा कॉलेजात बोलतो, बाकीचं बोलतो, नानांचा मुलगा आहे वगैरे वगैरे. तर ते बाहेरचे 2 मोठे वक्ते आणायचे आणि स्थानिक पाहिजे ना कोणतरी. काय गाड्या असतात, मागं पुढं होतं. तर मला असं म्हणलं की ते बाकीचं नंतर बोलतील, ते प्रास्ताविक झाल्यानंतर जरा फिलर त्यांना थोडं बसू द्या. तर म्हणले 2 मिनिटं बोल. बोलावणारा जो होता त्यालाही माहिती होतं, मी बोलणारा मलाही माहिती होतं की इकॉनॉमिक्सचा काय आपला विषय नाही, बजेट वगैरे कशा ते असेल ना मरे ना, आपल्याला काय देण घेण, ते सरकार अर्थमंत्रीने काय ते बोलते आपल्याला काय पगार मिळतो, पगार टॅक्स कापून मिळतं, मरे ना काय, असं ती सगळी वृत्ती होती. पण त्यांनाही माहिती होतं. ते म्हणजे ह्याला जास्त वेळ बोलायला सांगण्यात काय अर्थ नाही, हा पागल माणूस आहे. ते म्हणजे 2 मिनिटं बोला, बाकी बोलतोच चांगलं. 1986. ओके. तर म्हणलं चालेल. ते जे 2 मोठे वक्ते होते ते चांगले उच्चपदस्थ होते हो. त्यांना वाटलं तर 50-60 लोक असतील. डोंबिवलीत त्या संघाचा कार्यक्रम, त्यात पहिला अशा पद्धतीचा हो. तो हॉल तुडुंब काय जिन्यापासनं लोक, त्यातल्या एकाची अट होती आधी तेच पहिले बोलणार, काय हरकत नाही. ते नाही म्हणले आता शेवटी बोलेन ना, 5 मिनिटं बोलेन, त्यांना तास दिला होता. दुसरे म्हणले मी कधीही बोलेन, पण मला एवढं ह्या बजेटमध्ये म्हणले एवढं काय 40 मिनिटं बोलण्याजोगं नाही. खरं म्हणजे होतं हे आता लक्षात येतं, पण ते नाही बोलले. मग तो कार्यक्रम याच्या वेळ आयोजकांची चूक नाही हो. मी त्यांचा बळीचा बकरा होतो, हुकमाचा एक्का. कार्यक्रम तास 1.25 तास तर चालला पाहिजे. हे 10 मिनिटं बोलीन म्हणले, दुसरा 5 मिनिटं बोलेन म्हणला. गीत वंदे मातरम पूर्ण म्हणलं तरी काय पूर्ण वेळ का लागतोय, तासभर. मग ते मी स्टेजवर बोलायला ते पहिले म्हणले मी अध्यक्षीय भाषण प्रास्ताविकासारखं करतो, मग याला बोलू दे. शेवटी ते बोलते. ते अध्यक्षीय भाषण ते थांबले. आता मी जाणार स्टेजवर माईकवर बोलायला, तर मला म्हणले मगाशी तुला कालपासून आम्ही सांगतो 2 मिनिटच, आता 55 मिनिटाच्या खालती बोलायचं नाही. आता आली का पंचायत. 2 मिनिटाची तयारी करून गेलेलो, त्यामुळे काय आकडेवारी बघितलेले नाही, काय 2-4 शब्द ऐकलेले. आता 55 मिनिटं बोलायचं, आकडेवारीतला बघितलेला नाही. बरं आपली अक्कल व्यताची, इकॉनॉमिक्स फायनान्स किंवा शाळा सोडली, कॉलेज सोडलं, त्याच्यानंतर सोडलेलं ज्याचा संबंध तो बोललो. आपल्या अंगात काही मस्ती फार आहे ना. बरं वाचन चांगलं केलेलं ग्राउंड लेवलवरती, पण 7 वर्ष तोपर्यंत नोकरी झाली होती. गाडीच्या ग्रुपमध्ये चर्चा ऐकलेल्या. आपल्याला काय सगळ्या आपल्या घरातच स्वयंपाक करायला येतात अशी थाटणी. ते बोललो. त्यातनं शेखर अर्थसंकल्पावर बोलतो ही प्रक्रिया सुरू झाली.
शेखर पेपरमध्ये आलेलं बोलत नाही, ही प्रक्रियाच आहे. अहो, पेपरमध्ये आलेलं बोलायला पेपरमध्ये आलेलं वाचावं लागतं की नाही? हा आपला विषय नाही, क्रिकेटचा स्कोर बघ ना, चल ना पुढे, राजकारण बघ, चल ना पुढे, असं होतं. हा 86 साली किस्सा झाला. पण आज मोकळेपणाने सांगतो, त्यातनं मला 2 गोष्टी मिळाल्या. आज मागे वळून बघताना तसं वाटतं 86 साली ही अक्कल होती का? जरा सुद्धा नव्हती. चला 2 मिनिटं करा, मोकळा करा, घरी जाऊ दे, असली माझी वृत्ती होती. खरंच. ते दुसऱ्याचं भाषण ऐकायला थांबलो तो म्हणजे काय स्टेजवरच बसलो तो उठणार कसं? म्हणून बरोबर बसलो. बरोबर. पण आज मागे वळून बघताना असं लक्षात आलं, की आज जे माझं वैशिष्ट्य ठरलं, खरं म्हणजे वैगुण्य ठरायला हवं होतं. हा श्रोत्यांचा माझ्यावरचा अनुग्रह आहे असं मी मानतो, की ते माझं वैगुण्य त्यांनी वैशिष्ट्य ठरवलं, की मी डेटा सेटच्या बाहेरचं बोलायला लागलो. इकॉनॉमिक्सची पॉलिसी मला कळायला लागली आणि 2 वेगवेगळ्या गोष्टी कुठे कशा कनेक्ट होतात हे मी त्या कार्यक्रमात शिकलो. ती 2ची 55 मिनिटं आज असं लक्षात येतं. त्यावेळेला एवढा विचार केला होता का मला नाही वाटत मी केला असेल. ते माझी तेवढी क्षमताच नव्हती तेव्हा. झालं होतं असं की इकॉनॉमिक्सकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन आज असं जाणवतंय, एका वेगळ्या पद्धतीने सेट झाला होता. आणीबाणीच्या काळामध्ये संघावरती बंदी होती. मी विद्यार्थी परिषदेच्या काळात होतो. तर एकत्र राहायला संधी पाहिजे ना, म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दुष्काळी कामांचा सर्व्हे सुरू होता. तर ते कॉन्ट्रॅक्ट घेतलं. हो. मग त्या मुलांबरोबर जायचो. अरे असल्या सगळ्या शारीरिक कामाला आमच्या घरनं प्रचंड पाठिंबा. ही कटकट जाऊ दे ना, घराबाहेर दिवाळी मे महिन्याच्या सुट्टीत असंही होतं. मी म्हणलं चला फुकाचं फिरायला मिळतं, आपल्या बापाचं काय जातंय, तिकीट काढायचे ते वडील काढणार आहेत, आपल्याला थोडीच काढायचे. पैसेच नव्हते, कमवायलाच लागलं नव्हतं. ते 3 महिने असं 3 वर्ष मी महाराष्ट्रातला त्यावेळेचं जवळजवळ निम्म्याहून जास्त जिल्हे इंच फिरलो. क्या बात आहे. अक्कल नव्हती पण फिरलो आणि असं जाणवत होतं का त्यातलं राजकारण करायचं वय नव्हतं आणि उगाच एखाद्याला नावं ठेवायची हा पद्धत नव्हते. तुला असं लक्षात यायचं की बाबा दुष्काळ हा एकट्या सरकारच्या हातातली गोष्ट नाही. तो काहीतरी करत नाही म्हणून दुष्काळ पडतोय असं नाही, त्याच्या पलीकडचं काहीतरी असतं. सरकार प्रामाणिकपणे धोरण तयार करतं, त्याची अंमलबजावणी मागं पुढे होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थसंकल्प का असला पाहिजे तर ज्यांच्यावरती दुष्काळाचा परिणाम होतो ती माणसं दुष्काळ पडला तरी त्यांची संस्कृती आणि संस्कार विसरलेले नसतात. म्हणजे पैसा तयार होतो, तो दिला जातो, पण तो खालपर्यंत येत नाही. पुढे जसं राजीव गांधी आपले म्हणले तसं हे कुठेतरी डोक्यात होतं. त्याचा सर्व्हे केला गेला. मग नंतरच्या काळामध्ये जेव्हा मी मुलुंड कॉलेजला गेलो त्यावेळेला आमचं वय होतं, तरुण वय होतं, आपल्याला बोलता येतं, बक्षिसं मिळत आहे, त्याचा कैफ असतो, वाईट असतं ते, व्यसनाच्या पलीकडचं येते, आपणच जगात शहाणे. मुळात माझं आडनाव टिळक, त्यात वृत्ती हलकट. त्यावेळी ते फारच वाटायचं. आमचे सर म्हणायचे, आमच्या मॅडम म्हणायच्या कॉलेजच्या, अरे तू विरोध कर, मला ती व्यक्ती चांगली वाटते, तुला वाईट वाटेल हे समजू शकतं, पण ती वाईट म्हणताना ती तो काय म्हणतंय हे तर मुळात वाच. बरोबर. त्यामुळे वाचन झालं. घरात आईचे संस्कार आणि मी लहानपणापासून जर कोणत्या एका गोष्टीवरनं ओरडा खाल्ला नसेल शाळेत किंवा घरी तर ते म्हणजे माझं वाचन. हा मुलगा चांगला वाचतो, या एका गुणावर मी बाकीच्या सगळ्या गुणात ओरडा सुसह्य केलाय. तर ते वाचता वाचता ती बॅकग्राऊंड कुठेतरी डोक्यात होती. आणि मग त्यातनं मग मात्र मी प्रयत्नपूर्वक आकडेवारीत न अडकता, म्हणजे माझा संपूर्ण आयुष्याचा पेशा डेटा अनालिसिस, डेटा मेंटेनन्स, डेटा इंटिग्रिटी हा आहे. म्हणजे आजही माझ्या क्षेत्रातल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये माझं जे नाव आहे ते शेखर डेटाचा मिन मीडिया मोड तर पकडतोच, पण शेखर डेटाचा आउटलायर पकडतो हाय असं असूनही मी बजेटवरती डेटात कमी बोलतो. हो, कारण डेटाच्या पलीकडं फार मोठं, ज्याला तुम्ही जिओ पॉलिटिकल म्हणता पण खरं म्हणजे जिओ सोशल असं बजेट असतं. हा माझा निश मला लक्षात आला आणि तो मी डेव्हलप केला. हे त्या 86 सालचं वैशिष्ट्य. ते तेव्हा नव्हतं, काळाच्या ओघात झालं. आणि नंतर जसजसं प्रोफेशनल एक्सपोजर मिळत गेलं ते एक्सपोजर मला खूप मोठं उघडलं. म्हणजे मी गमतीने नेहमी म्हणतो माझ्या मित्रांमध्ये, आमचा 15-16 जण आम्ही असं होतो की आम्ही बालवर्गात ग्रॅज्युएशन एका वर्गात होतो, म्हणजे आता गेली 60 वर्ष आम्ही एकत्र होतो. त्या ग्रुपमध्ये गमतीने नेहमी म्हटलं जातं का मला असं वाटतं की बजेटच्या बाबतीत माझं असं झालंय, मी व्यक्ती म्हणून तसं आहे का हे मी बोलणं योग्य नाही, पण बजेटच्या बाबतीत तसं झालंय हे मीही मान्य करेन की कदाचित मला बजेटच्या वरती बोलताना मला काय येतं हे कदाचित माहित नसेल, पण मला काय येत नाही
हे मला नेमकं कळतं आणि त्या बाबतीत मी रवी शास्त्री आहे. वा. मला जे येतं तो चपाती शॉट मारून मी डबल सेंचुरी मारेन. मला स्क्वेअर कट मारता येत नाही, मी जाणार नाही. मस्त. जस्ट आता तुम्ही सांगितलंच प्रमाणे की तुमचे जवळजवळ 4,500 ते 5,000च्या वरती आता तुमचे लेक्चर्स, व्याख्यानं आणि बजेट सेशन्स वगैरे झाले. त्यापैकी करेक्ट मी इफ आय एम रॉंग, 5,000 जर आपण धरले तर त्यापैकी 3,500च्या पेक्षा जास्ती किंवा 4,000 पर्यंत हे बजेट सेशन्स वरतीच तुमचे बजेट म्हणजे इकॉनॉमिक्स आणि फायनान्स यावरती इकॉनॉमिक्स, झाले. फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट वरती. आज मी तिला जर अगदी ऑनलाईन सेशन्स येतात जास्त होतात, एक्झॅक्टली. ती जर घेतली तर ती जवळजवळ 4,990च्या पुढची आहेत. लवकरच 5,000 मी क्रॉस करेन. राईट. याच्यात जर आज आपण समजा 5,000 धरलं, तुम्ही म्हटलात तसं, तर या 5,000 पैकी जवळजवळ 4,600 ते 4,700 ही इकॉनॉमिक्स, फायनान्स किंवा इन्व्हेस्टमेंट वरती आहे. वाव. त्याचे दोन फायदे आहेत की एक तर कोणासाठी तरी बोलायचं आहे, कोणासाठी तरी लिहायचं आहे असं म्हणलं का आपोआप तुम्ही घटनांचा ट्रॅक ठेवता. एक्झॅक्टली. आणि दुसरं माझी वाईट सवय अशी, ही वाईट आहे, ही चांगली नाही. मला तो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करायला आवडत नाही. मी आमच्या बोर्ड मीटिंगमध्ये सुद्धा, म्हणजे मी NSDLचा चीफ रिस्क ऑफिसर होतो, चीफ विजिलन्स ऑफिसर होतो, चीफ कंप्लायन्स ऑफिसर होतो, मी कधीही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं नाही. कारण त्यांना पॉवर पॉईंट करायला लागलात ना की तुम्ही तो श्रोता त्याच्यात अडकला समजू शकतो. बरोबर. तुम्ही वागता म्हणून त्याच स्लाइड मध्ये अडकता. अरे तू केलंय ना, मग तू बोल ना तोंडानं भाल्याग्रस्ता. आणि दुसरं काय होतं, पॉवर पॉईंट केलं ना की तुम्ही डिवाइड होता, अटेन्शन डिवाइड होतं. मला ते नको असतं. हा एक भाग. आणि दुसरं, त्यामुळे पॉवर पॉईंट करायचं नाही म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये तो विषय घोळत राहतो. एक्झॅक्टली. त्यामुळे आपोआप पाठांतर न करता तो विषय लक्षात राहतो की त्याचं खरं गणित. पॉइंट जस्ट असं तुम्ही, बिकॉज आपल्या इथे सगळ्या टाईपचे लोक ऐकत असतील, तर असे पण असू शकतात की जे खरोखर प्रेझेंटेशन देत आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये असू शकतात, त्यांच्या सोसायटीमध्ये असेल, किंवा ते आजकाल ऑनलाईन देत असतील, ट्रेनिंग असतील, काय असतील. तर आता तुम्ही जाता जाता सांगितलं PPT किंवा पॉवर पॉईंटची गोष्ट, तर मला जस्ट विचारायचं त्या संदर्भात की आज मला एक भाषण करायचं आहे किंवा व्याख्यान द्यायचं आहे, तर हा मुद्दा एक टॉपिक असेल, दिलेला असेल, ज्याच्यावरती अनाउन्समेंट असते. पण मग तुम्ही असे काही 10 पॉईंट्स काढून ठेवता का? कमीत कमी, म्हणजे काय माहिती आहे, विषयांतर कुठे खूप नॉलेज आहे. माझं कधी कधी असं हे होतं की आपण कधी कधी ते विषयाला दुसऱ्या विषयामध्ये जातो, तिसऱ्या विषयामध्ये जातो, तर त्याच्यासाठी म्हणून एक काही करता का? जस्ट एक समजण्यासाठी. होत नाही, तुमचा मुद्दा अगदी नाही, शिकण्याचा भाग नाही. शेवटी काय असतं ना, ही प्रत्येकाची शैली असते. राईट. की कसं, काही माणसं जन्मजात म्हणा किंवा ट्रेनिंगनी म्हणा, ही मितभाषी असतात. हो. एखादा मनुष्य प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आर्टिक्युलेट असतो, त्यांना ही अडचण येत नाही. किंवा काही विषयच असे असतात की ते डेफिनेटिव्ह असतात. आता स्टॅटिस्टिकल ट्रेंडवर बोलायचे तर मला स्टॅटिस्टिक्स वापरावंच लागेल. एक्झॅक्टली. ते स्टॅटिस्टिक्स मला जितकं माहिती असलं पाहिजे तितकं त्या श्रोत्यावर ते हॅमर होत राहावं लागतं. त्याकरता मला पॉवर पॉईंट वापरावंच लागेल. बरोबर. फक्त तुम्ही त्याच्या पलीकडे जर आपण गेलो तर माझी पद्धत तर सांगतो, ती फार मोठी काय आदर्श नसेल. शेवटी मी म्हणलं तसं, तुम्ही बोलत असाल मग तुम्ही वक्ता म्हणून बोला, तुम्ही म्हणलात तसं वेगवेगळ्या प्रसंगाने, तुम्ही कशाशी कम्फर्टेबल आहात हे महत्वाचं आहे. मी काय करतो हे सांगतो. हे माझ्या नकळत आहे, माझ्या आळशीपणाने आहे, किंवा ज्या काळात मी अशा पद्धतीचं बोलायला सुरुवात केली त्यावेळेला एक समाज व्यवस्था म्हणून आपल्याकडे इतके आजच्यासारखे अद्ययावत हॉल नव्हते. आपल्याकडच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये बहुतांश वेळेला मैदान किंवा लग्नाचे हॉल होते. हो. सगळ्या ठिकाणी तुमचे मॉनिटर्स न स्क्रीन्स मिळतील अशी स्थिती नव्हतीच. आणि मग एकदा त्याची सवय झाल्यानंतर आळशीच असल्यामुळं आता कोण नव्यानं करणार असं ते झालं. आणि नंतरच्या काळात काय झालं, मी ही लक्झरी अफोर्ड करू शकलो ऑफिसात किंवा बाहेर, कारण मोठ्या पदावर काम केल्यामुळे खालती तुमचे कलिग असायचे. त्या पिढीचं मोबाईल, कॉर्डलेस, लॅपटॉप याच्याशिवाय चालतच नाही. तर बाबा डेटा स्लाइड तुझ्याकडे, ऑफिस प्रेझेंटेशन तू करून टाक, बाकीचं जे पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन आहे ते मी बघतो, असं झालं. तर ही फॅसिलिटी प्रत्येकाला असेल असं नाही. पण माझी जी वैयक्तिक आयुष्यातली भाषण आहे, जिथे आम्हाला ऑफिस सेटअप नसतो, त्याबाबतचा माझा लेख असू दे, माझं 2 मिनिटाचं भाषण असू दे, किंवा माझं 3 तासाचं भाषण असू दे. कित्येक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अशा आहेत ज्यांच्यासाठी मी ओव्हरनाईट सेशन घेतली. रात्री 10:30 वाजता सुरू करायचं आणि पहाटे 4:30ला संपवायचं. तरी सुद्धा मी पॉवर पॉईंट करत नाही. पण त्याच्याबद्दलची माझी पद्धत अशी आहे. कारण काय होतं, मी म्हटलं तसं, मी घरी वाचतो, ऑफिसात वाचतो, एअरपोर्टवर वाचतो,
विमानात वाचतो, हल्लीच फक्त संध्याकाळी कारमध्ये वाचत नाही, कारण बाहेरच्या अंधारात त्या कार लाईटमध्ये काही वेळेला अडचण होते. त्यात विशेषतः ग्लॉसी पेपर असेल तर फार पंचायत होते, इकॉनॉमिस्ट नाही वाचताय. तर माझी अशी पद्धत आहे, मी दिवसभरात जे वाचलेलं समजा मी या विषयावर वाचतोय, कारण काय बाबा आज पराग नेसरेकर सर माझी मुलाखत घेणार आहेत, साधारणपणे हा टॉपिक आहे. असं जर आज सकाळी 11 वाजता मी तुमच्याकडे रेकॉर्डिंगला येणार असेल तर कालच्या रात्री किंवा दुपारपासूनच ती प्रोसेस डोक्यात चालू होते. पराग नेसरेकरांची ही बॅकग्राऊंड आहे, माझा ऑडियन्स असा असेल, त्यामुळे मला तुम्ही मानधन किती देणार आहात हा एक वेळ मी आयोजकांना प्रश्न विचारते. बाबा ऑडियन्स कोण आहे तुझा, एज ग्रुप काय आहे, का एज ग्रुपनुसार गुंतवणुकीकडे फायनान्सकडे बदलण्याचा दृष्टिकोन बदलतो. मग ते असं डोक्यात कुठेतरी चक्र चालतं. ते इतकी वर्ष या क्षेत्रात काम केलं, इतकी वर्ष तोंड चालवण्याचा व्यवसाय करतोय. तर मग रात्री झोपायच्या आधी, आणि मी अजूनही कागद पेन्सिलवाला आहे, मला ते आयपॅड थिंग्स टू डू वगैरे नाही जमत. म्हणजे माझ्या अजून पटकन लक्षात येत नाही की मोबाईलमध्ये घड्याळ पाहताय, तर माझ्या आजही मनगटल घड्याळ. मी कागदावरती 10-12 पॉईंट अगदी पेन पेन्सिल घेऊन करतो. पूर्वीच्या काळी तर मी काळी पाटी असायची ना शाळेची, त्याच्यावर रुळाने लिहायचो. अच्छा. माझी बरीचशी पुस्तकं आज मी कागद पेनानं लिहिलेली. ते 10 पॉईंट 12 पॉईंट काय जास्त एक्स ते लिहितो. सकाळी लवकर उठायची मला वाईट सवय आहे, वाईट. रात्री कितीही वाजता झोपू दे, मी पहाटे 4-4:30 उठतो. उठून म्हणजे आंघोळ नाही लगेच करत, आता बायको ओरडते काय मला तरी सुखाने झोपू दे म्हणून. साहजिक होती, बिचारी दमते, 40 वर्ष ती झेलतीये हे सगळं. मग मी दात घासून बाहेर झोपाळ्यावर येऊन बसतो, ते मुद्दे 1-2दा वाचतो, ते पुरतं. मस्त. बरं, मी प्रत्यक्ष पोडियमवरती कार्यक्रमाला बोलायला जाईच तोवर आधी काहीतरी प्रास्ताविक झालेलं असतं, त्याच्यात काही क्लू मिळतात. तुमच्यापैकी अनेकांनी ज्यांनी माझी भाषणं पाहिलीत किंवा भाषणांचे व्हिडिओ तुमच्या लक्षात असेल की आयोजक बोलत असताना बऱ्याच वेळा कागदामध्ये मी जॉट काहीतरी करत असतो. ते जॉट करताना माझं माइंड तेवढं पिकअप करतं. व्हेरी नाईस. आणि मी त्याच्यावरती बोलतो. पण एक सांगतो की ही वक्तृत्वाची आदर्श पद्धत आहे की नाही मला माहिती नाही. ओके. माझ्या वैयक्तिक जीवनातल्या भाषणामध्ये ही लिबर्टी मी घेऊ शकतो आणि ती मला घ्यायला आवडते, कारण माझ्या ऑफिसचे जॉब असे होते की तिथे आय वॉज रिप्रेझेंटिंग समबडी. माझं ऑफिस असेल, माझी भूमिका असेल. आता 2 प्रकरणांतल्या जेपीसी समोर जेव्हा मी बोलत होतो तेव्हा ते चंद्रशेखर टिळकचं मत नव्हतं. मी ज्या संस्थेची नोकरी करत होतो, जे गुन्हेगार आहेत का हे बघितलं जात होतं, तिथे मला इकडचा शब्द तिकडं करून चालणार नाही, बिकॉज आय वॉज रिप्रेझेंटिंग समबडी. एक्झॅक्टली. त्यावेळेला जसं आपण नोटपॅड म्हणतो किंवा पॉइंट्स फॉर पॅड म्हणतो, तसे लिहिलेले असायचे. पण सुदैवाने ते कधी वापरावे लागले नाहीत. हे कदाचित परमेश्वराची कृपा, कारण वर्षानुवर्ष तुम्ही बोलता, मला माहितीये कुठे थांबायचं. ते गुंडप्पा विश्वनाथ कसं तो वर्ण घेतानाच स्क्वेअर कधी आला झोपेतही मारेल तसं होतं. अगदी अगदी. आणि दुसरं काय होतं की मी मगाशी म्हटलं तसं की मुळातच फायनान्स इन्व्हेस्टमेंटवरती हे बोलत असताना मी डेटापेक्षा सुद्धा डेटाच्या आउटलायर्सवर जास्त बोलतो. त्यामुळे मी डेफिनेटिव्ह बोलण्यापेक्षा माझ्या वक्तृत्वाचा बाज योग्य अयोग्य मला माहिती नाही, पण डिस्क्रिप्टिव्ह जास्त आहे. आणि तिथे मला पॉवर पॉईंट लागत नाही, सदर पॉवर पॉईंट अडचणीचं होतं. खूप मस्त. ह्याला लागून मला जो प्रश्न इमिजिएटली मगासपासून मनामध्ये विचारायचा हे आहे की तुम्ही साधारण आता आपण म्हटलं की 5,000 4,000 पर्यंत, 3,500 ते 4,000 पर्यंत इकॉनॉमिक्स, फायनान्स, बजेट सेशन्सच्या हिशोबाने. तर आपले ऑडियन्स वेगवेगळ्या टाईपचे असतील, इंटेलेक्च्युअल असतील, नॉर्मल असतील. नॉर्मल ले मॅनला बजेट म्हणजे काय असतं, काय सांगाल? म्हणजे अगदी मोकळेपणाने छोट्या छोट्या गोष्टी घेऊन, म्हणजे हे काही ट्रेनिंग नाहीये, पण मला काही मुद्दे आहे ना तुमच्याकडून ऐकायचे. अगदी मोकळेपणाने सांगतो की बजेट म्हणजे काय असतं हे सांगणं अत्यंत कठीण आहे. याचं कारण असं आहे की ही गोष्ट काय असते हे केव्हा सांगता येतं, ज्यावेळेला त्याचं रूप स्टॅटिक असतं. आपल्या इथं शेवटी बजेट हे त्या वर्षभरापुरेचं असतं, एवढंच त्याच्यातलं आता स्टॅटिक राहिलंय. ओके. बजेटकडे बघण्याचा दृष्टिकोनच आता बदलला. म्हणजे आता साधं उदाहरण घ्या की 1986 सालपासून मी बजेटवर बोलतो, पण का 1986 हे आपल्या देशासाठी बजेट सादर झालेलं पहिलं वर्ष नाहीये. आपल्या देशासाठीचं पहिलं बजेट 1860 साली झाले, तेव्हापासूनच आजपर्यंत आहे. पण म्हणजे थोडक्यात बजेटचं कोणतं स्वरूप बदलत नाही की साधारणपणे सरकारी अर्थसंकल्पामध्ये पुढच्या वर्षभरामध्ये तुमच्या माझ्या नागरिकांसाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नेमका सरकार किती खर्च करणार आहे याची विभागवारी यादी, आणि मग हे सगळं उफराटच गणित आहे.
म्हणजे वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्याला उत्पन्न किती मिळेल हे आपण आधी बघतो. ते काय आपल्या हातात नसतं, त्यामुळे आपण बघतो म्हटलं, ठरवतो नाही म्हटलं. बरोबर. आणि मग त्या खर्चात काय बसेल, उत्पन्नात काय बसेल असा खर्च बसवतो. सरकारी बजेट डेंजर आहे. ते आधी खर्च काय करायचं हे ठरवतात आणि मग जमल्यास तेवढा पैसा निर्माण करायचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये नेमकी सरकारची भूमिका कशी हे ठरवणे, हे एवढं नक्की की खर्च कुठे करायचा, किती करायचा, जास्तीत जास्त किती करायचा, तेवढा करायचाच का, हे सरकार ठरवतं. ओके. ती क्युम्युलेटिव्ह प्रोसेस असते, ती इंडिव्हिज्युअल प्रोसेस नसते. आपण राजकीय दृष्ट्या त्या पंतप्रधानाला, त्या अर्थमंत्र्याला जो काय करायचा असेल तो शिमगा, दिवाळी, दसरा काय करायचं ते करू, पण मोकळेपणाने सांगतो ते त्याच्या एकट्याचं डोकं नसतं. कारण मुळातच सरकार म्हटल्यानंतरही वेगवेगळी खाती असतात. ती एका रात्रीत बजेट जन्माला आलेलं नसतं. बजेटचं मूळ डॉक्युमेंट एका रात्रीत बनत नाही. फार फार तर शेवटच्या रात्री ते जे पंतप्रधान नाही, अर्थमंत्री संसदेत जे बोलतात ना, त्यातला एखादा पॅरेग्राफ इकडचा तिकडं होतो, खालचं कोणतंही डॉक्युमेंट बदलत नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग त्या एकट्या सरकारच्याही हातात नसतं. आता साधं उदाहरण घ्या ना, आता ऑपरेशन पहलगाम झालं किंवा ऑपरेशन सिंदूर झालं पहलगाम नंतर. साहजिक याचा प्रचंड मोठा परिणाम पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये झालाय. आता काय सरकार काय सांगायला गेलं होतं का, अरे असं काहीतरी करा पहलगामला, मग सरकार काय सांगायला गेलं होतं का आम्ही ऑपरेशन सिंदूर करू. त्यामुळे ही जे घटक असतात ते राष्ट्रीय असतील, ते स्थानिक असतील, ते जागतिक असतील, ते कदाचित तुमच्या अडचणीचे असतील, कदाचित तुमच्या फायद्याचे असतील. आणि मुळात त्या त्या काळाचं अशी एक संधी असते, त्या त्या काळाचं असं एक संकट असतं, ते तुम्हाला आधी सांगून येत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय क्षमतेनं त्याच्यावर तुटून पडता आणि तुमच्या प्रायोरिटीज काय, या सगळ्याचा ताळेबंद म्हणजे बजेट. सो नाईस. किती सिंपल तऱ्हेने तुम्ही सांगितलं. मी काही काही नोट केलेले जे काही गोष्टी आहेत ना, जे तुम्हाला विचारायचे तुमच्याकडून ऐकायचे. आम्हाला माहिती असतील, थोडेसे कमी माहिती असतील, चुकीचे माहिती असतील, पण तुमच्याकडून ऐकायचे. दुसरी गोष्ट मला जी विचारायची बजेट आहे. खूप वेळेला प्रत्येक वेळेला जेव्हा बजेट होतं, तुम्ही म्हटल्याप्रमाणे पूर्वी 75 ते 100 लोक पुरत होती, म्हणजे ऐकायला येत होती. आता बजेट सेशन म्हटलं, तुमचे जर खास बजेट सेशन म्हटलं तर ग्राउंड बुक करायला लागतं किंवा त्याची सोय करतात. म्हणजे एवढी लोक येतात, इंटरेस्टेड आहेत. प्रत्येकाला फायनान्सच्या विषयी बजेट माझ्यासाठी काय आहे हे नेहमी जाणण्याची इच्छा असते. तर तुमच्या मते आत्ता आपण करंट जे काय आपण चाललेलं आहे, जो देश चाललेला आहे, आपला इंडियन इकॉनॉमी चालली आहे, आपण सिंपल भाषेमध्ये तुम्हाला काय दिसते की भारतीय इकॉनॉमी कुठे जाताना दिसते, हाऊ वी आर, आपलं आत्ताच एक थोडक्यात जर सांगू शकलात. म्हणजे मला म्हणायचं आहे काय की मला माहिती आहे तुम्ही पॉझिटिव्ह आहात, खूप आहेत, सगळं चांगलं चाललंय, किंवा काही गोष्टी आपल्याला भीती पण वाटतात काही लोकांना. तर तुम्ही एक सिंपल तऱ्हेनं की का आपल्याला देशामध्ये, म्हणजे जगामध्ये जे नाव आलेलं आहे, मोदीजींनी केलंय म्हणा किंवा आणखीन कोणी, तुमचं जे मत आहे ते तुम्ही सांगू शकाल का? भारतीय इकॉनॉमी कुठे आणि कशी चालली आणि आपलं स्थान काय, आणि माझ्यासाठी त्याच्यामध्ये काय फायदा आहे? अगदी अगदी मोकळेपणाने. सॉरी इंटरप्ट. ह्याच्यामध्ये 4 आपण एज ग्रुप पण पकडूया. यंग माणसांसाठी काय फायदा आहे येणाऱ्या टायमामध्ये, मिडल एज व्यक्ती असेल त्याचे काहीतरी डिमांड्स, नीड्स असतील, त्याच्यासाठी काय आहे, लेडीज म्हणा किंवा विमेन्स म्हणा त्यांच्यासाठी काय, आणि सिनियर सिटीजन्स. हे तुम्ही म्हणजे सगळं, मी चूप असतो पण तुम्ही हे सांगा. आणि HNI साठी पण, आणि त्याच्याबरोबर पण मी सगळे प्रश्न एकत्र विचारतो, सॉरी, पण त्यामध्ये माझं आत्ता दिसतंय की खूप भारतीय जे HNI असे जे आहेत ते सोडून चाललेत असं आहे. तर ते पण काय बरोबर आहे काय नाही, म्हणजे मला नुसता गुडी गुडी पिक्चर नाही, आपल्या प्रेक्षकांना समजून दे तुमच्या मार्फत की इंडियन इकॉनॉमीचं पूर्ण पिक्चर त्यांच्यासमोर एक प्रेझेंट करा प्लीज. अगदी मोकळेपणाने सांगतो, याचं उत्तर सविस्तर होईल पण देतो. सिंपल. याचं एक सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सकट, पराग सरांसकट तुम्हा सगळ्यांनाही विनंती की या प्रश्नाचं उत्तर देताना मीही विसरतो, तुम्हीही विसरा की माझी राजकीय पार्श्वभूमी काय, स्वतःची सामाजिक पार्श्वभूमी काय. कारण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये चंद्रशेखर टिळक कुठच्या पक्षाचा आहे किंवा श्रोते कुठच्या पक्षाचा आहेत याला काडी मात्र किंमत नाहीये. तुम्ही एकदा एक अर्थव्यवस्था म्हणून जेव्हा उभे राहता त्यावेळेला ती अर्थव्यवस्था कोण आहे याच्याशी देणघेणं आहे. कारण तुम्ही जर उद्या परदेशात गेलात तर भाजपचा मतदार आहे म्हणून वेगळी ट्रीटमेंट किंवा काँग्रेसचा मतदार आहे म्हणून वेगळी ट्रीटमेंट असं कुठंही नसतं. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो की अर्थसंकल्प हे राजकीय डॉक्युमेंट आहे, पण ते अर्थकारणाशी निगडीत आहे. आणि यातला फरक आपण लक्षात घ्या.
साधं गणित घ्या की अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, राजकारणाशी नाही. आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये आपण दुकानात जेव्हा एखादी वस्तू आणायला जातो त्यावेळेला तो दुकानदार तुमच्यासाठी असं विचारतो का आधी त्या वस्तूचा भाव सांगायच्या आधी की तुम्ही कोणत्या पक्षाचे मतदार आहात, किंवा त्यांनी असं विचारलं तर एकच वस्तू एकाच वेळेला दोन वेगळ्या पक्षाचे मतदार आणायला गेले तर बाबा शेखर टिळक भाजपचा आहे म्हणून एक भाव, पराग सर दुसऱ्या पक्षाचे आहेत म्हणून दुसरा भाव, असं होतंय का? असं ना स्थानिक बाजारात होत, असं ना राष्ट्रीय बाजारात होत, असं ना जागतिक बाजारात होत. हे लेट अस बी व्हेरी क्लिअर. पहिली गोष्ट, आज 86 सालपासून मी बजेटवर बोलतो. माझ्या परमेश्वर कृपेनं, कष्टानं, आई वडिलांच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनानं, काय वापरायचा तो शब्द वापरा, ही 86 पासून मी नुसतं बजेटवर बोलतोय असं नाही. त्याच्या पार्श्वभूमीवरती त्या वेगवेगळ्या समित्या काम करतात. त्यातल्या काही समित्यांमध्ये काही वर्ष माझ्या व्यावसायिक भूमिकेत, काही वेळेला माझ्या वैयक्तिक भूमिकेमध्ये काम करायची संधी मिळाली आहे. त्यामुळे या सगळ्याच्या राजकारणाच्या पलीकडे जाणारा अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्था हा विषय आहे. पराग सर म्हणले तसे मला स्वतःला असं वाटतं की आज ही चर्चा कुठनं आली असेल याची मला कल्पना. अलीकडच्या काळात एक उदाहरण सांगतो की अर्थसंकल्प हा एका वर्षाचा असतो, पण अर्थव्यवस्था हे तुमच्या आजपर्यंतच्या सगळ्या इतिहासाचं सार असतं. म्हणजे अकाउंट्सच्या भाषेत बोलायचं झालं तर अर्थसंकल्प हा आपल्या अकाउंट्स मधल्या इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट सारखा असतो. अर्थव्यवस्था ही आपल्या बॅलन्स शीट सारखी असते ऍज ऑन डेट. फक्त इंटरप्ट करतो, आपले ऑडियन्स आहेत ते हिंदी, मराठी, इंग्लिश आहेत, तर काही जर आपल्याला जर इंग्लिश मधले जे शब्द आहेत काही वेळेला मराठीमध्ये, म्हणजे मराठी इंग्लिश म्हणजे काय की सगळ्या व्यक्तींना कळून देत. आणि लाईन पण आली एखादी तुमच्या मध्ये तोंडून तर प्लीज येणारच. मुंबईत राहायचं म्हणजे काही सुद्धा मराठी बोलत, अर्थ आणि फायनान्स म्हटलं लगेच नाही. सॉरी, काही सॉरी कसलं, तुम्हाला तुमचं ऑडियन्स माहिती आहे तशा दृष्टीने आपण पॉडकास्ट केला पाहिजे, त्याच्यात काही चूक. ट्रू. हे बघा, ह्या जो प्रकार आहे की माझं प्रॉडक्ट काय आहे याच्यापेक्षा त्याचा कस्टमर कोण आहे हे जसं पॉडकास्टसाठी महत्वाचं असतं तसं ते इकॉनॉमीसाठी असतं. शेवटी आज तुमची अर्थव्यवस्था, साधं उदाहरण घ्या की आजकाल आपल्या देशामध्ये चर्चा चालू आहे की अकॉर्डिंग टू फ्यू इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स अक्रॉस द वर्ल्ड इंडियन इकॉनॉमी इज रँक 4th. ट्रू. काहींचं म्हणणं आहे झाली, काहींचं म्हणणं आहे नाही. माझं म्हणणं असं आहे 4थी नाही झाली, 5वी तर नक्की आहे की नाही. जगात देश किती, सगळ्यांवरती करोनाचा परिणाम झाला की नाही. मग सगळ्यात कमी परिणाम झालेल्या ज्या काय 2, 4, 5 त्याच्यात मी कधी कोणाच्या मते पहिला असेल, कोणाच्या मते 5वा असेल, पण त्या 5च आहेत ना, आणि मी त्या 5त आहे ही वस्तुस्थिती आहे की नाही. सर्टनली इट वुड हॅव द इम्पॅक्ट. मग आता तुमच्या एज ग्रुप पेक्षा सुद्धा मुळात माझं म्हणणं असं आहे की आपल्या इकॉनॉमीचं गेल्या काही वर्षातलं बदलतं स्वरूप असं आहे की वी आर नो मोर ॲग्रिकल्चर सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमी. वी आर नो मोर इंडस्ट्रियल सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमी. वी आर कम्प्लिटली सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमी. मग असं असेल तर तुमचा एज ग्रुप नाही मॅटर करत, तुमचा स्किल सेट मॅटर करतो. ट्रू. कोणावरती ही टीका नाही करायची. मी अनेकदा माझ्या भाषणात हे गमतीने उदाहरण देतो की एज इज मिअरली अ नंबर. हे केवळ इंग्रजी सुभाषित नाही, हे मोटिव्हेशनल भाषणातलं वाक्य नाही. याची जिथे जागती उदाहरणं आपण बघतो का नाही. जर एज इज मिअरली नंबर नसतं तर करुण नायर 8 वर्षानंतर इंडियन टेस्ट टीम मध्ये परत आला असता का. एक्झॅक्टली. विनोदाने मी उदाहरण देतो की बघा, सर्व्हिस सेक्टरमध्ये तुमचा स्किल सेट मॅटर करतो. म्हणून इन्फोसिसमध्ये मध्ये अडचण आली तेव्हा नारायण मूर्ती रिटायर झाले होते तरी त्यांच्या नावाची चर्चा झाली की नाही. प्रत्यक्षात ते येऊ शकले नाही शकले वेगळा विषय. आपल्या आजूबाजूला आज एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे. पूर्वी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये, आपल्या राज्य व्यवस्थेमध्ये माणसं नाटक सिनेमात गेली की वाया गेले म्हणायचे. आज एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज माय बिगेस्ट कंट्रीब्युटर इन सर्व्हिस सेक्टर. हे बदलती इकॉनॉमी आहे की नाही. जबरदस्त. मग त्या एंटरटेनमेंटमध्ये आज आपण पाहतोय की नाही की वयाच्या 86व्या वर्षी अमिताभ बच्चनला 1 सेकंद वेळ नाही आणि वयाच्या 40व्या वर्षी अभिषेक बच्चनला 1 सेकंद काम नाही. दुर्दैवी विधान नाही. धिस शोज द इकॉनॉमी. एक्झॅक्टली. शेवटी माझा स्किल सेट काय आहे हे महत्वाचं आहे की नाही. माय इकॉनॉमी हॅज थ्रोन द पर्सन्स ऑल्दो दे वेअर ऑफ अ राईट एज बिकॉज दे डोंट मीट माय स्किल सेट. सुपर. साधं उदाहरण घ्या. आज अगदी आत्ता
2 महिन्यापूर्वी मी जवळजवळ 1.5 महिना इंग्लंड अमेरिकेमध्ये होतो. आता हे म्हणले तसं अख्खी हयात सर्व्हेलन्समध्ये गेली, कम्प्लायन्समध्ये गेली. त्याच्या आधीची 1 वर्षापूर्वी मी असाच 2 महिने ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये होतो. ज्या नातेवाईकांकडे गेलो होतो त्यातले काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, काही इंजिनियर MBA आहेत, काही कम्प्लायन्सवाले आहेत. त्यामुळे तर काय त्याच गप्पा होतात. वर्क फ्रॉम होममुळे ते शेजारी काय करतायत हे कळतं ना. आपण ठरवतो की कान द्यायचा नाही, पण त्या क्षेत्रात काम केल्यानंतर तोंड नाही उघडलं तरी कान उघडाच राहतो. बिलकुल. आज जाणवलेली गोष्ट अशी आहे की ज्या वेगानं आपल्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स आहेत, हो, ज्या वेगानं आपल्या देशामध्ये आज ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्या वेगानं इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये सुद्धा नाहीत. त्यामुळे आज जे भारतीय बाहेर जात आहेत असं म्हणताय, आपण लक्षात घेऊया, ते स्वतःच्या मोटिव्हमुळे जात आहेत का ते या बदलत्या स्किलसेटशी जोडून घेता येत नाही म्हणून जात आहेत, त्याचा विचार करू. साधं गणित सांगतो. 1995 साली भारताच्या डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मी जे काम केलं ते आज न्यूझीलंडमध्ये होत आहे. आता विचार करा तुम्ही, कितव्या वर्षीचं म्हणजे? 1995 आणि 2025. किती मी मोदी भक्त आहे का, मी भाजपचा मतदार आहे का म्हणून मी हे विधान करत नाही. 1984-81 साली मी ICIM मध्ये लागलो, तेव्हापासून रिटायर होईस्तोवर 40 वर्ष मी डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये या ना त्या स्वरूपात काम केलंय म्हणून सांगता. इथे फगर कुठे आला? खरंच करेक्ट, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शेवटी HNI आहे, मिडल क्लास आहे, Yeah. सिनियर सिटीजन आहे. हा आपण कन्सेशन घेण्यासाठी वापरलेला विषय आहे का? जसं IPO मध्ये असतं किंवा हाय नेटवर्कसाठी वेगळा कोटा, QPI साठी वेगळा कोटा, तसं नाहीये. फॉर मी ॲज अ नॅशनल इकॉनॉमी दे आर इन्व्हेस्टर पिरियड. मग मला त्यांचं फिनान्शियल स्टेटस काय आहे, त्यांचं एज ग्रुप काय आहे, याच्यापेक्षा त्यांचा इन्व्हेस्टमेंट ड्युरेशन काय आहे याच्यावर ठरतं. ओके. करोना नंतरच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा इन्व्हेस्टमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. आणि माय इकॉनॉमी इज एबल टू टेंडर टू इट, अदर इकॉनॉमीज आर नॉट. हे मी खात्रीपूर्वक सांगतो. ह्याच्याकरता माझ्या आडनावाचा दोष असेल तर माफ करा. सिंपल लॉजिक घ्या. आज मी तिला पूर्वी वर्षानुवर्ष आपण परदेशात शिकलो याचं कौतुक होतं का नाही? हो. म्हणजे ज्या इंग्रजांनी 125 वर्ष आपल्यावर राज्य केलं त्यांच्यात ऑक्सफर्डमध्ये शिकतो. True. अहो, त्या ज्ञानी आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा PhD, काय सोनं आहे. म्हणजे आपण उठून तिथं जात होतो. म्हणजे इंग्लंड अर्थव्यवस्था का प्रॉस्परस होती, भारतीय विद्यार्थी जात होते. आज इंग्लंड अर्थव्यवस्था का खालतीये, आता भारतीय विद्यार्थी तिथं जात नाहीत. आज परिस्थिती अशी आली की ते माझ्याशी टायअप करतायत. तुम्ही माझ्या इथे कॅम्पसमध्ये शिका, मात्र तुम्ही त्यांना तसं शिकवू शकता का? तुमचा तो स्किल सेट आहे का? एक इंडस्ट्री म्हणून उदाहरण घेऊ, देन वी विल एक्स्ट्रापोलेट इट टू द अदर्स. विद्यार्थ्यांची आज एज्युकेशन इंडस्ट्री झाली. माझ्या लहानपणी शिक्षक म्हणजे मिशन समजलं जायचं. लोकमान्य टिळक, आगरकर, आलाणा, फलाणा, डिमका. आज आपल्याकडे शिक्षण तज्ज्ञ नसतात, शिक्षण सम्राट असतात. हो. मी गाली म्हणून नाही देते, प्लीज डोंट टेक इट दॅट वे, बिकॉज नाऊ इट हॅज बिकम अन इंडस्ट्री. True. मग तुम्ही जर इंडस्ट्री म्हणून त्याच्याकडे पाहिलात तर इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट बदलते. एक्झॅक्टली. जसं एखादा माणूस लाखो रुपये कॅपिटेशन फी भरून जर काही एक डिग्री घेत असेल तर तो साहजिक कारकिर्दीच्या पहिल्या 4-5 वर्षात ती कॅपिटेशन फी वसूल करेल की नाही? बरोबर. कारण फॉर मी इट्स अन एक्सपेंडिचर, फॉर हिम इट्स अ कॅपिटल टू बी रिकव्हर्ड. ही इकॉनॉमी आहे की नाही? True. तिसरं उदाहरण की शेवटी तुम्ही एक अर्थव्यवस्था म्हणून जगाकडे कसं बघता याच्याशी अवलंबून असतं. साधं उदाहरण घ्या की करोनाचा फायदे तोटे राजकीय, आर्थिक, सामाजिक त्या वादात मी जात नाही. मी प्युअरली आता फायनान्स म्हणून त्याच्याकडे बघतोय. 2020च्या आधी तुमच्या माझ्या देशामध्ये डिफेन्स म्हणजे आपल्या देशाच्या 4 सीमांचं संरक्षण एवढंच होतं. True. 2020 साली आपण आत्मनिर्भर स्वीकारलं. आत्मनिर्भर स्वीकारणारे काय जगात आपण एकटेच नाही आहोत. आपल्याकडं संस्कृत शब्द आहे, मोदीजींना ते आवडतात, ते काय शॉर्ट फॉर्म करतात.
आत्मनिर्भर संस्कृत शब्द आहे म्हणून आत्मनिर्भर आलं. पण जपान जेव्हा म्हणतं लुकिंग इनवर्ड म्हणजे काय, तेच आहे. अमेरिका म्हणतं बी अमेरिकन बाय अमेरिकन म्हणजे काय. आता ट्रम्प कुठच्या घोषणेवर निवडून आले. ट्रू. आज जर्मनी जेव्हा म्हणते जर्मन फर्स्ट म्हणजे काय, चायना वर्षानुवर्ष म्हणते चायना फर्स्ट म्हणजे काय. मग आपला एक फरक कुठे पडला. आपण 2020 साली असं म्हणलं की डिफेन्स करता पुढच्या 5 वर्षात 75% उत्पादन भारतातच झालं पाहिजे. आज 2025 मध्ये आहोत. बीएल कुठे गेलं, बीडीएल कुठे गेलं, हिंदुस्थान एरोनॉटिक्स कुठे गेलं, मजगाव डॉक कुठे गेलं. ट्रू. पण वर्षानुवर्ष आपण या क्षेत्राकडे एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणून पाहिलेलं नाही, कॅपिटल जनरेशन म्हणून पाहिलेलं नाही. त्या सेक्टरची डिमांड असते की नाही. तुमच्या माझ्यापैकी किती जण एव्हिएशनल इंजिनियर झाले गेल्या 40 वर्षात. म्हणजे तो ज्या वेळेला झाला असेल तो माणूस कुठच्याही एजमध्ये असो आज तो एम्प्लॉयबल आहे. आणि मी तरुण असून नाही. अगदी अकाउंट्समध्ये डिफेन्स अकाउंटिंग ही वेगळी लाईन आहे. आपण 80ला मी बीकॉम झालो तेव्हा मला बीकॉमला ऍडव्हान्स अकाउंट शुक्ला अग्रवालचे मोठे खंड असायचे, उशी परवडली हे उचलता येत नाही असं होतं. पण मी म्हणायचं डिफेन्स अकाउंटवर एक चॅप्टर असायचा, इलेक्ट्रिसिटी कंपन्यांवर एक चॅप्टर असायचा. आम्ही म्हणायचो हे ऑप्शनला टाकायचे विषय आहेत कारण त्यांच्यावर कधी प्रश्नच यायचे नाहीत. मग आज माझ्या देशाच्या एकूण एक्सपोर्टच्या 3.5% डिफेन्स एक्सपोर्ट असेल तर डिफेन्स अकाउंट्स करणारी माणसंच नाहीत की नाही. स्किल पाहिजे. त्यामुळे एक लक्षात घेऊ की. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला आता शेल्फ लाईफ केवळ सर्व्हिस सेक्टरमध्ये प्रॉडक्टच कमी असतं असं नाही, तुमच्या इन्कमचंही कमी असतं. आणि त्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंट एक्सपेक्टेशन्सचंही कमी असतं, सायकलचं कमी असतं. साधं गणित घ्या. मी माझ्या एनपीएसमुळे आणि त्याच्या आधीच्या भटकंतीमुळे भाषणांमुळे आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यात गेलो. एनपीएसचा नॅशनल इन्चार्ज म्हणून काम करताना त्या 10 वर्षात आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात मी किमान 125 वेळा गेलो. या अनुभवावर सांगतो. पहा, कुठेही जा तुम्ही, घर आणि सोनं ह्याच्यामध्ये इरस्पेक्टिव्ह ऑफ एज, इरस्पेक्टिव्ह ऑफ इन्कम, इरस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर आपण इमोशनल आहोत, आपण सेंटिमेंटल आहोत. मी बरीच वर्ष एकत्र कुटुंबात काढलेत. मगाशी मॅडमना मी गमतीने म्हणलं का आमची आई, माझी बायको, माझी वहिनी, माझी सून, माझी पुतणी, तिच्या आईला तो टीव्हीचा चॅनल कुठचा लावायचा यावर मतैक्य नाही, सोनं घ्यायचं यावर मतैक्य. सोनं विकतात, नवऱ्याला विकतील पण सोनं विकणार नाही तसं मी गमतीने म्हणायचो. तो मुद्दा नाहीये. पण कोरोना नंतर सोनं घेण्यापेक्षा ETF मध्ये आलो का नाही. मार्केट कुठे बदललं. मग याच्यामध्ये असलेली पॉलिसी लक्षात घेऊ ना. 1991 साली परकीय चलनाचा हप्ता द्यायचा म्हणून चंद्रशेखर पंतप्रधान होते, यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते, तेव्हा मी सोनं गहाण ठेवलं होतं. आज मी 108 मेट्रिक टन सोनं परत आणतो. इज इट नॉट इकॉनॉमी टर्नर मोठी. हॅव यू रिअलाइज्ड. त्यामुळे आता डॉलर पॅरिटीमध्ये फरक पडतो, पाऊंड पॅरिटीमध्ये फरक पडतो. म्हणजे माझे फॉरेक्सचे व्यवहार बदलले की नाही, स्किल सेट आहे की नाही. त्यामुळे एक लक्षात घेऊ, आता साधं गणित आहे की नाही. घर बदलायत. मगाशी मी म्हणलं की घर आपण विकत नाही, सोनं आपण विकत नाही. विकावं असं माझं म्हणणं नाही. प्लीज, तुम्हाला फायदा होत असेल तर जरूर ठेवा. पण इट इज रिलेटेड टू द नंबर. पहा, मी आज 66 वर्षाचा आहे. माझ्या आई वडिलांनी, हे उदाहरण मी अनंत वेळा देतो पण त्या एका उदाहरणात तुमचे 5 प्रश्न येतात. कारण शेवटी तुम्हाला होणारं उत्पन्न, मग ते देशाला म्हणून असेल, अर्थव्यवस्थेला म्हणून असेल, व्यक्ती म्हणून तुम्हाला आणि मला असेल, माझी बाईंग कॉस्ट काय आणि माझी सेलिंग कॉस्ट काय, यातला फरक हे माझं उत्पन्न आहे. कधी पॉझिटिव्ह असेल, कधी निगेटिव्ह असेल. पण ह्याचा अर्थ तुम्ही केव्हा इन्व्हेस्ट करता याच्यावर अवलंबून आहे की नाही. माझ्या वडिलांच्या पिढींचं पहिलं घर पहा, हे संपूर्ण भारतभर खरं आहे. एवढ्या करता मी मगाशी त्या 125 ट्रिपचा उल्लेख केला. बाकी काय माझा बायोडेटा नाही मला द्यायचा की एखाद्या विना ट्रॅव्हलने मला ट्रॅव्हल गाईड म्हणून नेमावं. माझ्या वडिलांच्या पिढीने अक्रॉस इंडिया त्यांची पहिली घरं रिटायरमेंट झाल्यानंतर घेतलीत. त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड सुपरॲन्युएशन मधनं घेतले. मी गमतीने म्हणतो, पहा त्या पिढीची घरांची नावं: इच्छापूर्ती, तपस्या, समाधान. मी नावाच्या विरुद्ध नाही. व्हॉट इट इनोट्स की त्यांचं इन्कम सायकल संपल्यानंतर घर घेतलंय. त्यामुळे संपूर्ण आयुष्यभर त्यांची लिक्विडिटी त्यांनी इंटॅक्ट ठेवली. पहा, त्या पिढीने त्यामुळे कधीही इंटरेस्ट रेटचा विचार केलेला नाही. मी 66 वर्षाचा आहे. माझ्या पिढीनं पहिलं घर केव्हा घेतलं? 40शीत घेतलं. कारण मला नोकरी टिकेल याची खात्री होती. माझ्या वडिलांची पिढी तर नोकरीला चिकटायची, माझी नोकरीला लागायची. आज जे सर्व्हिस सेक्टर आहे ज्याचा ऍव्हरेज एज 30 आहे, ती पिढी नोकरीला चिकटतही नाही, ती पिढी नोकरीला लागतही नाही. ते आजकाल यहाँ नोकरी करते हैं, वो कल यस्टरडे असतो, टुमारो नाही. एक्झॅक्टली.
ती पिढी पहिलं घर करोनाच्या आधी कधी घेत होती आणि नंतर कधी घेत होती, कारण रिअल इस्टेट इज द बिगेस्ट कंट्रीब्युटर टू माय इकॉनॉमी, बोथ फ्रॉम जॉब पोटेन्शियल अँड इन्कम पोटेन्शियल. मी 250 जणांचं टीम लीड करायचो ऑफिसमध्ये, ऍव्हरेज एज 27. बाप जन्मात मी कधी त्यांना विचारलं नाही तू लग्न करतोय का. मी त्याला विचारायचो घर बघायला लागलास का, कारण माझ्या घरातही आणि ऑफिसातही मलाही त्याच वयोगटातली घरी 2 मुलगे आहेत. मी त्याला, कारण माझा अनुभव असा आहे त्या पिढीबद्दल, करोनाच्या आधी ते एंगेजमेंटच्या वेळेला घर बुक करायचे आणि लग्नाच्या वेळेला घर आणि स्पाऊसचं पोझेशन बरोबर घ्यायचे. हॅज इट अंडरगॉन अ चेंज आफ्टर करोना? येस इट हॅज. तो म्हणतो आता कॅपिटल कॉस्ट नाही देत, नोकरी केव्हा जाईल माहिती नाही, वर्क फ्रॉम होम केव्हा करेल मला माहिती नाही. त्यामुळे माझी पिढी कॅपिटल मार्केटमध्ये येताना, माझी पिढी डिव्हेंचरमध्ये जाताना, माझी पिढी म्युच्युअल फंडमध्ये जाताना आम्हाला डिव्हिडंड आणि कॅपिटल अप्रिसिएशन हा क्रायटेरिया होता. आताच्या माझ्या इकॉनॉमीला इंटरेस्ट अँड रेग्युलर इन्कम हाही ऍडेड क्रायटेरिया आहे. आता तुमच्या लक्षात येतं का डेट फंड वाढले, का लिक्विड फंड वाढले, का सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड वाढले? कारण एका सेक्टरचा गेन किंवा एका इन्स्ट्रुमेंटचा गेन हा दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटचा लॉस असतो. बरोबर. सोनं वाढतं तेव्हा तेल नाही वाढत, तेल वाढतं तेव्हा मार्केट नाही वाढत, मार्केट वाढतं तेव्हा पुन्हा सोनं नाही वाढत. आणि जगामध्ये कधीही अशांतता झाली की जगातल्या संपूर्ण इकॉनॉमिक लिक्विडिटी ही नेहमी सोन्यामध्ये जाते. साधं गणित घ्या, ज्या दिवशी पहलगाम इन्स्टन्स घडला त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या देशात सोन्याचे भाव 1,00,000 रुपयाच्या वर गेले. तो एकट्या पहलगामचा भाग नव्हता, पण पहलगाम म्हणजे चीन आलं, अफगाणिस्तान आलं, पाकिस्तान आलं, भारत आलं आणि ऑलरेडी 6 देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सुरू होती. इज इट नॉट इकॉनॉमी? या सगळ्याचा त्या क्षणाला करून पुढच्या 6 महिन्यासाठी केलेला विचार म्हणजे अर्थसंकल्प असतो. हा एक भाग. दुसरा भाग सर असं म्हणलं की HHNI वाढतात का? वाढतात, पण त्यांच्या इन्कमचा सोर्स काय आणि त्यांच्या एक्सपेंडिचरचा सोर्स काय? सगळ्या अर्थी प्रॉडक्ट काय आणि जॉग्राफी काय? त्याचा इन्कम आणि एक्सपेंडिचर दोन्हीचा सोर्स जर माझ्या देशात असला तर मला अडचण नसते, मी दोन्हीकडनं पैसे कमवतो, अर्थव्यवस्था. पण जर इन्कम माझ्याकडे असेल आणि एक्सपेंडिचर पलीकडे झाला तर मला नाही ना फायदा होतो. बरोबर. त्याचं उदाहरण सांगतो. पहा, ट्रॅव्हल टुरिझम इज द बिगेस्ट बेनिफिशियरी ऑफ करोना इन माय कंट्री. म्हणजे आता मी बालीला जात नाही का, आता मी अफगाणिस्तानला जात नाही का, आता मी मलेशियाला जात नाही का, असं नाहीये. पण हे केवळ माझ्याच देशात होतंय असं नाही ना. जो तुम्हाला कोण जाणार, ते करोना परत आला, हे साला युद्ध केलं, कोण जाणार? नाही तर तुम्ही मला सांगा ना की त्या मलेशियाने आपली खोडी काढली, आपले पंतप्रधान काही बोललेच नाहीत, फक्त ते लक्षद्वीप आपण प्रमोट केलं, बस. ही एरवी चर्चेचा विषय झाला असता का? आत्ता साधं उदाहरण घ्या. ऑपरेशन सिंदूर नंतर तुर्कस्तानने आपल्याला पाठिंबा द्यायच्या ऐवजी पाकिस्तानला दिला आणि लोकांनी आपण ठरवलं, ते खरं म्हणजे सेफ्टी म्हणून ठरवलं, त्याला पॅट्रियटिझम म्हणायचं की नाही हा पॉलिटिकल गेम आहे. ते म्हणले आम्ही नाही जाणार तुर्कस्तानला. आज तुम्ही कल्पना करा, जगामध्ये 5 देश असे आहेत की जे ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल टुरिझम डॉमिनेटेड इकॉनॉमी आहेत. इंडोनेशिया, मलेशिया, तुर्कस्तान, भूतान आणि तिबेट. मग तसा मी डिफेन्स सेक्टर डॉमिनेटेड आहे का? मी रिलिजियस टुरिझम डॉमिनेटेड आहे का? तो राम आला होता का नाही, त्या अयोध्येत जन्माला आला का नाही, त्याचं मंदिर झालं का नाही, कोणत्याही वादात जाऊ नका. पण त्या अयोध्येमध्ये त्या मंदिराच्या व्यतिरिक्त जी काही कॅपिटल कॉस्ट राज्य आणि केंद्र सरकारने दिली होती ती गेल्या वर्षभरात वसूल केली. हे इकॉनॉमीचं रूप आहे की नाही? डू यू हॅव द स्किल सेट फॉर ट्रॅव्हल? डू यू हॅव द स्किल सेट फॉर टुरिझम? डू यू हॅव द स्किल सेट फॉर डिफेन्स? साधं पराग सर ज्या क्षेत्रात आहेत, मेडिक्लेम. आज माझ्या देशामध्ये 35 कंपन्या लाईफ इन्शुरन्स क्षेत्रात आहेत. इरडाच्या नियमानुसार एका विशिष्ट पद्धतीच्या बिझनेसला एका विशिष्ट नंबरमध्ये मला ऍक्च्युरियन्स लागतात. आज माझ्या देशाच्या टोटल रिक्वायरमेंटच्या फक्त 12% ऍक्च्युरियन्स अवेलेबल आहेत. LICच्या कंपनीमध्ये 70 वर्षाच्या माणसाला तो ऍक्च्युरियन आहे म्हणून एक्सटेन्शन द्यावं लागतं आणि त्याचा पगार चेअरमनपेक्षा काही वेळेला जास्त होतो. हे गणित कसलं आहे सर? त्यामुळे स्किल सेट मॅटर्स. व्यवहाराच्या दृष्टिकोनातून डे टू डे माणसाला समजेल असं तर आपल्या ऑडियन्समध्ये या पॉडकास्टमध्ये सांगाल का? हो सांगू ना. एक साधं उदाहरण घ्या. आणि आत्ताच
जे काही चाललंय त्याच्या बजेटचा मिडल क्लासला काय फायदा आहे? सिंपल. ओके. कारण अर्थशास्त्राची फार जुनी व्याख्या श्रीममाट्याने केली, हा. ते मला जाम आवडते. ते एक वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये केले, तो आजचा Yes. पॉडकास्टचा विषय नाही. येस. पण श्रीममाटे फार पूर्वी असं म्हणले की अर्थशास्त्रात आणि अर्थव्यवस्थेमध्ये मध्यम वर्ग असं काहीही नसतं. Right. जो गरिबांना आपला मानत नाही आणि श्रीमंतांना जे आपले वाटत नाहीत त्यांना मध्यम वर्ग म्हणतात. ही 1970च्या दशकात श्रीममाट्याने केलेली व्याख्या आहे. ओके. केंद्र सरकार, राज्य सरकारमध्ये मरायला कोणीही कोणत्याही पक्षाचं सरकार असू दे, व हल्ली तर आघाडी सरकारच असतं. बरं, त्यात ज्या निवडणूक लढवताना असतील तेच बरोबर सत्तेत असतील का विरोधात असतील हे त्यांचं त्यांनाच माहिती नसतं, तर आपल्याला माहिती असण्याची सुतराम शक्यता नसते. पण इतकीच त्यांच्यात विविधता मी एकता नाहीये. यातला कुठचाही राजकीय पक्षाच्या मध्यम वर्ग खिचगणतीत नसतो, ओके. कारण आपल्याला राजकीय दृष्ट्या काडीचाही से नाही. कारण ते गृहीत धरतात मध्यम वर्गाची राजकीय मतं ठाम असतात. त्यांना त्यांच्या त्या पक्षानं काही देवो अथवा न देवो ते त्यांनाच मतं देतात. मग ज्यांना मतं देतात ते जर सत्तेत असतील ते म्हणतात आम्ही काही केलं नाही तरी मतं देतात. बरोबर. आणि ज्यांना हे मतं देत नाही ते जर सत्तेत आले ते म्हणतात काही केलं तरी हे मतं मला देत नाहीयेत. याचे बळी काय असतात हे आमच्या डोंबिवलीची स्थिती पाहिली की कळतं. आम्ही सगळे बळीचे बकरे आहोत. त्यामुळे अर्थव्यवस्थेत, अर्थसंकल्पात मिडल क्लास असं काहीही नसतं. लेट अस बी व्हेरी क्लिअर. हे फार हार्श आहे आणि चंद्रशेखर टिळकला बाप जन्मात ना कधी अर्थमंत्री व्हायचंय ना कधी राजकारणात जायचंय म्हणून तो म्हणतोय असं नाही. त्याचं एक दुसरं कारण सांगतो. काही वेळेला मध्यम वर्गाची, असं मला इतकी वर्ष या क्षेत्रात काढल्यानंतर वाटायला लागले की एरवी खरं म्हणजे आपलं ते वैशिष्ट्य आहे, पण ते आता वैगुण्य झालं. म्हणजे मगाशी काही मिनिटांपूर्वी यांना उत्तर देताना म्हटलं की मी आकडेवारी बोलत नाही, हे माझं खरं म्हणजे वैगुण्य व्हायला हवं होतं, ते माझं वैशिष्ट्य झालं. इथे उलट आहे. मध्यम वर्गामध्ये पराकोटीची अडॅप्टेबिलिटी असते. ती सोशल असते, ती फिनान्शियल असते, बरोबर. ती इंटेलेक्च्युअल असते. अक्रॉस द कंट्री, अक्रॉस द कास्ट स्ट्रक्चर मध्यम वर्गामध्ये अंथरूण पाहून पाय पसरायची प्रचंड मोठी क्षमता असते. ते आपले संस्कार आहेत, ती आपली सवय आहे आणि हे अक्रॉस द एजेस, जनरेशन्स करा. आणि त्याचबरोबर मध्यम वर्गाला आपण नेमकं सरकारवर किती अवलंबून राहायचं हे राजकीय घटनांनी शिकवलं आहे. त्यामुळे मध्यम वर्ग हा संपूर्ण अर्थसंकल्पाच्या ताटातली डोक्यावरनं पाणी म्हणजे मीठ, लोणचं किंवा चटणी असते, ते मेन फूड नाही. कारण आपण पॉलिटिकली तशा दृष्टीने इन्फ्लुअन्स करू शकत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शेवटी आपण दुसऱ्या बाजूने विचार, सरकारनं कितीही ठरवलं तरी मुळात होतं काय, खर्च आधी ठरतो, उत्पन्न नंतर ठरतं. मग ती जी डेफिसिट जेवढा वाढतो तेवढा मग कोणावरती हाणावा लागतो. एक्झॅक्टली. म्हणजे जसं आपल्याकडं तुम्हाला सुविधा मिळो न मिळो, मग वर्षानुवर्ष तिच्या आईला दर शनिवार रविवार आमच्या रेल्वेवर मेगा ब्लॉक असतो, तरी रेल्वे सुधरो न सुधरो पण रेल्वेच्या दराचे भाव वाढतात. राजकारणाच्या वेळेला म्हणतात टोल माफ, याव माफ, त्याव माफ, आणि साला आमच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा टोल वाढतच जातो. तो काय बंद होणं सोडा साला कमी पण होत नाही. एक्झॅक्टली. ही जी गणित आहेत, दोज हू कॅन अफोर्ड टू पे लेट देम पे, हे अर्थशास्त्राचं गणित आहे आणि ते योग्य वाटो वा न वाटो रियालिटी 91 नंतरच्या इकॉनॉमिक रिफॉर्म्सची ही रियालिटी आहे. मी 91 म्हणलंय. आता 91 ते 2025 किती राजकीय रंगसंगतीची सरकार, पंतप्रधान, अर्थमंत्री, आरबीआय गव्हर्नर आपल्या देशात झाले ठरवा. आणि हे केवळ आपल्याच देशात होत आहे अशातला भाग नाही. कारण मध्यम वर्ग ही संकल्पना साधारणपणे आपण अनेकदा अशा चर्चांमध्ये, तर टिळकांना नेसरीकर प्रश्न विचारणार आणि नेसरीकरांना टिळक उत्तर देणार, ही चौकट लक्षात घ्या. आपण बहुतांश वेळेला मध्यमवर्गीय ही संकल्पना आर्थिकदृष्ट्या घेतो, इन्कम लेव्हल्सच्या दृष्टीने घेतो. बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याची व्याख्या बदलायची नितांत आवश्यकता आहे. कारण मगाशी मी जे म्हटलं ना की सरकार, मी म्हटलं तसं अर्थसंकल्प एका रात्रीत नाही ना जन्माला येत. 7 महिने आधी, 1 फेब्रुवारीला आता अर्थसंकल्प येतो, 7 महिने आधी त्याची प्रक्रिया सुरू होते. तो 1 फेब्रुवारीला येतो आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल नंतर होते. म्हणजे कल्पना करा, 1 फेब्रुवारीचं बजेट 1 जूनला प्रोसेस सुरू झाली आहे, ती मी 1 एप्रिलला इम्प्लिमेंट करणार आहे. यामधल्या 8 महिन्यात इकडचं तिकडं झालं तर मी काय करू? आणि ते होतं. कारण आता इकॉनॉमी इन्कमच्या दृष्टीने
कन्सेप्टच्या दृष्टीने, प्रॉडक्टच्या दृष्टीने सर्व्हिस सेक्टरवर आहे आणि सर्व्हिस सेक्टरचं शेल्फ लाईफ नेहमी कमी असतं. ते एज्ड मटेरियल, एक साधं उदाहरण घ्या ना, की या 7 महिन्यामध्ये राजकीय दृष्ट्या माझा भूगोलच बदलला, तर काय करू? माझा सामाजिक दृष्ट्या अर्थव्यवस्थाच बदलली, मी काय करू? ही गणित आहे. त्यामुळे मध्यम वर्ग, आता आपल्याकडे बर्नआउटच्या केसेस किती आहेत पहा, तशा दृष्टीने मध्यम वर्गाची व्याख्या करायला लागेल. साधं गणित आहे की नाही? माझ्याकडे मोबाईल नव्हता, तर मी लँडलाईनवर अवलंबून होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मोबाईलच्या आधीच्या काळात पेजर होते. पेजर हे गणित इतकं प्रॉफिटमध्ये होतं की त्याच्या मालकानं त्याच्या त्यापर्यंतचा सगळा अक्युम्युलेटेड प्रॉफिट पेजरचं पुढचं व्हर्जन काढायला गुंतवलं होतं. एका वर्षात गुंतवलं. कॅपिटल मार्केटमध्ये त्याचं कौतुक झालं की ही इज प्लाउइंग बॅक द प्रॉफिट, कॉस्ट ऑफ ऑपरेशन इज रीडिंग 0. दुर्दैव, ही घोषणा चांगली होती का नाही? झकास होती, काय वाईट होतं? पण त्याच्या दुर्दैवानं पुढच्या 6 महिन्यामध्ये मोबाईल नावाची वस्तू आली आणि माझी कन्सेप्टच आउटडेटेड झाली की नाही? प्रॉबेबली बजेट in the days to come is considering this aspect more than a stable income. Superb.